भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। गजाननं भूत गणादिसेवितं कपीथजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। या कुन्देन्द्रितशारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रे समागन्त्य तिष्ठन्ति महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं नरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। आदिनारायण विधेयत्रिनाथ दत्तजनार्दन श्री एकनाथ मुकुंद मदन रामचंद्र शुकदेव स्वामी महाराज देवराय महाराज हरिराम महाराज श्री नित्यानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। सद्गुरुनाथ राज राजेश्वर महाराज की जय। भागवत नारायण भगवान की जय। बाल कृष्ण लाल की जय। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम राम राम
राम राम राम सीता राम 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 राजा 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 राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल कृपानिधे परमपिता परमात्मा भगवान गोपाल कृष्णांच्या चरणी प्रणिपात करून श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचा पूर्णाहुतीचा श्रीफळाला समर्पित करूया। सात्विक श्रद्धा धेनु सुहाई, सात्विक श्रद्धेला गाय म्हटलंय, ती आपल्याला प्राप्त होईल, पण खाली एक कंडिशन टाकून दे। आणि बघा आपल्या धर्मग्रंथांमध्ये ज्या वेळेला काहीतरी अट येते, कंडिशन येते, त्यावेळेला त्या कंडिशनवर जास्त फोकस करायचा असतो की कंडिशन काय। हरिपाठामध्ये किती सोपं म्हटलंय सगळं। सुरुवात करताना अशी केली, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, फक्त हरी म्हणा पुण्याची गणना। अरे तुमचं पुण्याची कोण गणना करेल? सुरुवात किती साधी आहे। देवाची द्वारी उभा क्षणभरी, एक क्षणभर देवाच्या दरवाजामध्ये थांब, तुला चारी मुक्ती मिळून जाईल। किती सोपं वाटतं। बस हरी म्हणायचंय, देवाच्या दरवाजात बसायचंय, विशेष काय आहे त्याच्यामध्ये? पण हरिपाठ जेव्हा कंडिशन टाकतो तेव्हा कठीण आहे। हरिपाठने कंडिशन काय टाकली माहिती आहे? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। हरी 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 म्हणणं फार सोपं आहे, पण जेव्हा कंडिशन टाकली, जेव्हा अट टाकली की तुझं चित्त तिथे आहे का, आता त्या चित्त थाऱ्यावर आणणं इतकं कठीण काम आहे। सगळा हरिपाठ कठीण वाटायला लागला, कंडिशन बहुत कठीण। म्हणून भगवद्गीतेने सुद्धा मला सहज सोपं सांगून टाकलं, कर्मण्येवाधिकार असतो, तू तुझं कर्म कर, याच्याबद्दल काही प्रश्न नाही, फळ तुला मिळणार आहे। कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जस करई तस फल चाखा, तू तुझं काम करत राहा, याबद्दल वाद नाही। जप करत राहा, सहज सांगितलं गीतेने, काही प्रश्न नाही। परंतु ज्या वेळेला कंडिशन टाकली श्रोतेजनो, त्यावेळेला म्हटलेलं आहे मनोरबुद्धी मय्यार्पिता, कंडिशन टाकून दिली। जप करणं भगवद्गीता सोपं म्हणते, पण तू मला मनही अर्पण कर आणि बुद्धी अर्पण कर, ही कंडिशन आहे। प्रत्येक धर्मग्रंथ सुरुवात फार सोपी करतो, पण पुढे जाऊन जेव्हा एखादी अट, एखादी कंडिशन टाकून देतो, त्यावेळेला खूप कठीण होऊन जातं। श्रोतेजन, सुरुवात किती सोपी केलेली आहे। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर, गुरूंच्या चरणावर मनाला टाकून द्या, मग तुम्हाला बल बुद्धी विद्या देव मोही हरव क्लेश विकार, एवढ्या प्रकारची प्राप्ती तुम्हाला होऊन जाईल, याच्याबद्दल जराही शंका नाही। सब मिल जाएगा, सगळं भेटून जाईल। त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रामी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची
गणना कोण करी गुणाची गणना कोण करी. अगदी सोपा केला हनुमान चालीसा. जो यह पढे हनुमान चालीसा होय सिद्धीसा की गौरी. हनुमान चालीसा वाचत राहा, तुला सगळी सिद्धी प्राप्त होऊन जाईल. आणि किती वेळा वाचायचं म्हणले, जो 712 पाठ कर कोई छूटही बंदी. 100 वेळा वाचून घे, तू सगळ्यातून मुक्त होऊन जाशील. किती वेळ लागतो 100 वेळा वाचायला? 3 तासामध्ये 108 पारायण होऊन जातं. झाला माणूस मोकळा. काय करायची गरज आहे? पण तुलसीदासाने कंडिशन टाकून दिली. हे 100 वेळा वाचत असताना महत्वाची कंडिशन अशी आहे, तुलसीदास सदा हरी चेरा आणि कीजे नाथ हृदय म डेरा. राम लक्ष्मण जानकी तिघांचं स्वरूप तुझ्या हृदयात प्रगट कर. मग याच्यासाठी काय करावं लागेल? अनेक जन्म वाया घालावे. मग 100 वेळा वाच. ज्या ज्या वेळेला धर्मग्रंथ बारीक पाहिजे, ज्या ज्या वेळेला धर्मग्रंथ काही कंडिशन टाकतात श्रोतेजनो, बहुत कठीण आहे. मग या चौपाईमध्ये काय कंडिशन आहे की सात्विक श्रद्धा धेनु सुहाई. तुमच्या मनामध्ये सात्विक श्रद्धा निर्माण करा. अगदी सोपं काम आहे. पण केव्हा होईल महाराज? जो हरी कृपा. जेव्हा भगवान कृपा करेल. आणि भगवान कृपा केव्हा करेल? बिनु सत्संग विवेक न होई. म्हणे सत्संग मिळाल्याशिवाय तुला कृपा करणार नाही. मग आता कंडिशन अशी आहे, सत्संग केव्हा मिळेल? कब मिलेगा सत्संग? चौपाई येत असेल तर गाऊन टाका. अति हरी कृपा जाई पर होई. मला वाटतं वडजी म्हणून गाव आहे. कुठे आहे ते वडजी? कुठे रे? भडगाव पाचोऱ्याकडे वडजी. वडजीला या विषयावर बोललो होतो मी. अति हरिकृपा म्हणजे काय? 7 दिवस बोललो होतो. हरिकृपा तर सगळ्यांना नाही, पण अति काय? तर अति हरिकृपा जाही पर होई. ज्याच्यावर हरिकृपा होते तो या मार्गाला मार्ग पाय देतो. अति हरि कृपा जाई पर होई. अति हरि कृपा, अति हरि कृपा जाई पर होई. पाऊ देहि मार्ग येहि सोई. 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 अति हरि कृपा जाई पर होई. अति हरि कृपा, अति हरि कृपा, अति हरि कृपा जाई पर होई. या सर्व कंडिशन टाकून मग मात्र आपला अभ्यास कठीण होतो श्रोतेजनो, खूप कठीण होतो. मग हे कसं करायचं? हे सगळं कसं करायचं? पण सगळ्यात शेवटी आणखी संत म्हणतात की बस किये जा, किये जा, किये जा. म्हणून सात्विक श्रद्धेला कंडिशन आहे की तुला हरिकृपा झाली पाहिजे. आणि हरिकृपा होण्यासाठी वृत्तीला फार महत्त्व देण्यात आले. हरिपाठामध्ये अशी एखादी ओवी सापडते का तुम्हाला की ज्याच्यामध्ये वृत्तीवर काही ज्ञानोबा बोलले? है कुछ? शोधावर. निज वृत्ती काढी सर्व माया तोडी. निज वृत्ती काढी सर्व माया तोडी. आणि इंद्रिया सवडी लपू नको. इंद्रिया सवडी, इंद्रिया सबडी लपू नको. इंद्रिया सबडी लपू नको. इंद्रिया सबडी लपू नको. लपू नको. हरि मुखे भाका, हरि
नको हा हा भाव निज वृत्ती काढे. ज्या ज्या वेळेला निज शब्द येतो त्यावेळेला स्वतःकडे येतो श्रोते निज. मग वृत्ती काय आहे? सात्विक श्रद्धेची वृत्ती. आज हे बोलतो आणि सात्विक श्रद्धेच्या गाईचं दोहन थांबवतो. वृत्ती क्या? सगळ्यात पहिली वृत्ती आहे श्रोतेजनो, जिला गणेश वृत्ती म्हणतात. माझे शब्द आज ग अक्षरावरचे आहेत, जरा लक्ष द्या. गणेश वृत्ती. माझ्या वृत्तीने ज्ञान पिपासू असलं पाहिजे. आणि गणपतीची कंडिशन काय माहिती आहे? पहिले दोनच शब्द महत्वाचे आहेत गणपतीचे, सुख करता दुःख. सात्विक श्रद्धा निर्माण करायची असेल तर गणेश वृत्तीची कंडिशन आहे, होईल तोपर्यंत घरात बाहेर सगळ्याकडे माझ्यापासून लोकांना सुखाची प्राप्ती व्हावी, माझ्यापासून कोणाला दुःख प्राप्त, ज्याने पण माझ्याजवळ यावं त्याने मला शाबासकी द्यावी, आशीर्वाद द्यावे आणि म्हणावं की वा 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 वा. हे एक गणेश वृत्ती आहे. ज्याच्यामध्ये ही कंडिशन असेल ना त्याची सात्विक श्रद्धा समजायची. जर मी कोणाला दुखवलं असेल श्रोतेजनो तर माझी श्रद्धा अजून सात्विक झालेली नाही. वृत्तीचे नाव लक्षात ठेवा. आज मला काही वृत्ती, निज वृत्ती काढी. कोणती वृत्ती आहे? गणेश वृत्ती. ज्ञान पिपासू असलं पाहिजे, थोडं मिळवता आलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची कंडिशन आहे की सुख करता दुःख हरता. तो गणपती नाही करणार, हे आपल्याला करायचं. याला सात्विक वृत्ती म्हणतात, याला सात्विक श्रद्धा म्हणतात. सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची. न उरवी प्रेम. प्रेम नाही उरवायचं. नुरवी या शब्दाची फोड होते. न उरवी प्रेम. प्रेम शिल्लक ठेवायचं नाही असा अर्थ आहे त्याचा. काय कंडिशन काय आहे श्रोतेजन? बऱ्याच वेळा आम्ही बऱ्याच गोष्टी बोलून जातो. लवथवती विक्राळा. काय लवथवती? महादेवाची आरती सगळ्यांची पाठ आहे आणि आता तर खूपच करून राहिले. पण जर विचारलं भगिनींना की लवथवती काय आहे, नाही माहिती. आरत्या जोरदार गायल्या जाऊन राहिल्या. गणपतीची आरती सुद्धा किती लोक गडबड करून टाकतात. वक्रतुंड सोंडतुंड काहीतरी. बंसीधर पर्वत मध्ये बी कोणी खेळत गावत नाचत, कोणी नाचत खेळत गावत, कोणी गावत नाचत खेळत. शब्दांकडे लक्ष. थोडं वाचा, मी म्हणतो थोडं वाचा. पण एक लिहिणाऱ्याने जे लिहिलंय ना त्याच्यासाठी काहीतरी त्याने खूप काही विचार करून लिहिलंय. गणेशची आरती नुरवी पुरवी प्रेम न उरवी. हे भगवंता, तुझ्याकडे थोडंही शिल्लक ठेवू नको. तुझ्याजवळ जेवढं हृदयामध्ये प्रेम असेल तेवढं सगळं मला पुरव. न उरवी प्रेम पुरवी. सात्विक श्रद्धेची मागणी आहे. मला पैसा नाही दिला तर चालेल. सात्विक श्रद्धेची मागणी आहे. मला कीर्ती नाही दिली तर चालेल, पण तुझ्याकडे जेवढं प्रेम आहे तेवढं मला सगळं दे. म्हणून प्रेम का मागितलं श्रोतेजनो? तर हरी व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होईमय. तू जर मला प्रेम दिलं ना तर मला सारं काही मिळून जाईल. म्हणून मी मागणी करतोय तुझ्याकडे. गणपतीची आरती फार सुंदर आहे. सात्विक श्रद्धेची गणेश वृत्ती मी का सांगतोय? मी ग अक्षरावर चिंतन केलं. तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. तू सुख करता, तू दुःख हरता. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया गणपती बाप्पा मोरया. देवा सरू दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन.
तुझ्या दर्शने उजळो जीवन नित्य घडावे तुझीच आठवण तुझ्या धुळीचे भारी भूषण सदैव राहो पावरती पायी तव मम चिंता तू दुःख करता तू दुःख हरता मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया। विस्तृतीकरण खूप आहे श्रोतेजनो, पण आपल्याला समयाचा अभाव आहे। मी वृत्ती सांगतोय, निजवृत्ती काढी या शब्दाचा अर्थ आहे की आपली वृत्ती गणेश वृत्ती असू द्या। सुखाला करायचं दुःखाचं हरण करून देवाजवळ प्रेम मागा। प्रेम सुख देई, प्रेम सुख देई। वाचा ना, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, वाचा, प्रेम सुख देई। ये तो प्रेम की बात है। प्रेम शब्दावर स्पेशल कथा आहेत माझ्या झाले। गणेश वृत्ती, दुसरी वृत्ती आहे गौरी वृत्ती। गौरी या शब्दाचा अर्थ काय श्रोतेजनो? गौरी माने पार्वती। कोण आहे पार्वती? पार्वतीच्या मी वृत्तीशी का संबंध जोडतोय श्रोतेजनो? पार्वती हिमालयाची कन्या आहे। प्रवेश अग्नीमध्ये केला होता सती असताना आणि जन्माला बर्फाच्या ठिकाणी आली। बिलकुल विरोधाभास, बिलकुल विरोधाभास। सात्विक श्रद्धा निर्माण करताना बऱ्याच वेळा तुम्हाला अग्नी परीक्षा द्यावी लागेल, पण अंतःकरणामध्ये शांतीचा बर्फ प्रगट करून घेण्याच्या वृत्तीला गौरी वृत्ती असते। होता ना काही वेळा अग्नी येतो, नाही येत असं नाही, येतो। माणसाला अग्नी परीक्षा द्यावी लागते, त्याचे चटके बसतात, ते खावे लागतात। तरी कालांतराने बर्फाच्या ठिकाणी जन्माला येण्याची मानसिक शांती सात्विक श्रद्धेचं लक्षण आहे, किंवा स्थिर हो जाना। काय वेळा होत श्रोतेजनो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनात, या आम्ही वर बसलो म्हणजे काय खूप शाने होऊन गेलो असं नाही समजायचं। साप सारखे आहे, अग्नि परीक्षा द्यावी लागते, चटके खावे लागतात, मान अपमान निंदा, पण त्या गोष्टीला तेवढ्या वेळ पुरता ठेवून पुन्हा एकदा हिमालयाच्या ठिकाणी जन्माला येऊन आपल्या शंकराला स्थापित करण्याची वृत्ती, याला गौरी वृत्ती म्हणतात। सात्विक श्रद्धा अतिक्रोधात राहू शकत नाही। श्रद्धेची व्याख्या काय? मी एवढीच करतो, देवाला जाणून घेण्याची वृत्ती असेल तर त्याला बुद्धी समजायचं, आणि देवाला मानून घेण्याची वृत्ती असेल तर त्याला श्रद्धा समजायचं। ज्याला जाणून घेण्याची वृत्ती, मग हे खरं आहे का, आणि मग भागवत सांगता मग एवढ्या गोष्टी घडल्या आहेत का, आणि मग रावणाला खरंच 10 तोंड होते का, आणि कृष्णाने गोवर्धन करांगडीवर धरला का, मग एवढ्याशा बोटावर एवढा पर्वत कसा काय, ज्याने अशी बुद्धी वापरली समजायचं तो देवाला जाणण्याचा प्रयत्न करतोय, मानण्याचा नाही। जाणणे आणि मानणे याच्यात फार मोठा फरक आहे। लग्न कार्यामध्ये आपल्या मुलांना आपण परिचय देतो, हे आपले काका आहेत, हे आपले अमुक आहेत, तो जाणण्याचा प्रयत्न करतो। हे माझ्या वडिलांचे मावस भाऊ आहेत म्हणजे माझे मावस काका आहेत। लग्न कार्यांमध्ये अशा भेटी होतात, मग आते भाऊ येतो, अरे हे माझे आते भाऊ बरं, काका आहेत, नमस्कार कर, मग तो जाणतो हे माझं नातं आहे, हे माझं नातं आहे, हे माझं नातं आहे। इथे त्याला बुद्धी वापरावी लागते। वडिलांचे मावस भाऊ म्हणजे माझे मावस काका, याला जाणणं म्हणतात। पण हा माझा बाप आहे हे त्याने जाणलं नाही श्रोतेजनो, हे त्याने मानलं आहे। हा माझा पिता आहे ही त्याची श्रद्धा आहे, हा माझा काका आहे हे त्याचं ज्ञान आहे। ज्ञान मानून घ्यावं लागतं, जाणून घ्यावं लागतं, आणि श्रद्धा मानून घ्यावी लागते। बापाला जाणत नाही, तो सर्टिफिकेट नाही विचारत, आईला प्रमाणपत्र नाही विचारत, आईने सांगितलंय हा तुझा बाप आहे, विषय संपला। माझ्या ग्रंथांनी माझ्या संतांनी सांगितलं हा भगवान आहे, विषय संपला। जिथे अशी वृत्ती निर्माण होते त्याला श्रद्धा म्हणतात, आणि जिथे अतिबुद्धी वापरली जाते तिथे श्रद्धा समाप्त होऊन जाते।
म्हणून आपल्या लेकरांनी विशिष्ट प्रश्न विचारताना त्यांना अतिहुशार समजू नका. कदाचित त्यांच्या श्रद्धेला तडात जात नाही, म्हणून त्यांना सांगा, बेटा जोडून टाक हात एकदा. हजारो वर्षाच्या तपश्चर्यानंतर ज्या ऋषीमुनींनी आपल्या हृदयातून शब्दांना प्रकट करून ग्रंथांचं लिखाण केलेलं आहे, त्या ग्रंथांवर आपल्या सूक्ष्म आणि क्षुद्र बुद्धीने विचार करू नका. त्याला स्वीकारून घ्या. तुम्ही आंधळे नाहीत. खरे डोळे तेव्हा प्राप्त होतील जेव्हा त्याला स्वीकाराल. त्याला श्रद्धा म्हणतात. हे भाव आहे. आणि म्हणून गौरी वृत्ती, गणेश वृत्ती, तिसरी लक्षात ठेवा गंगा वृत्ती. निजवृत्ती काढी. अभंगाच्या या अभंगावर मी बोलतोय की अपनी वृत्ती कैसी हो ना. गंगा वृत्ती. गंगा वृत्तीचा अर्थ काय श्रोते? गंगेचा गुणधर्म काय? गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरोस्तता. गंगा पापाची समाप्ती करते, गंगा पवित्र करते आणि गंगा मोक्ष देते, गंगा उद्धार करते. अंतःकरणातल्या श्रद्धेला हे 3 गुण असले पाहिजेत. होईल तोपर्यंत पाप होतं माणसाला. ते फिल्मी गीत नाही का एक, कोई पत्थर से ना मारे मेरे, कोई पत्थर से ना मारे मेरे दीवाने को, और वही मारे जो पापी न हो. कौन है या जगामध्ये असा श्रोते? मेरे पाप का हिसाब करने की तुझे जरूरत नहीं है. देवाला सांगा जरा, मेरे पाप का हिसाब करने की तुझे जरूरत नहीं है, क्योंकि जब मेरा नसीब लिखा गया था तो कलम तेरे हाथ में थी. तू का बरं पाप लिहिलं मग माझ्या नशिबामध्ये? हातात कलम होती ना तुझ्या, पहिल्याच शब्दात लिहून टाकलं असतं तू संत हो. का लिहिलं पाप? तुझे जरूरत नाही. पण त्याला मिटवण्याची ताकद मात्र मला निर्माण करू दे. मला गंगा वृत्ती होऊ दे. मला मुक्त होऊ दे या पापात. तुकोबांनी पाप पुण्याचा विषय इतका सुंदर मांडलाय. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येते पाप पुण्याता. तुकाराम महाराजांनी स्वतः म्हटलंय की आम्ही अग्निरूप झालोय, आता आम्हाला पापही लागत नाही पुण्यही लागत नाही. आता ती स्टेप फार वरची. सदा नाम घोष करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. या अभंगाचा शेवटचा चरण आहे. गाथावाचा एकदा. सगळ्यांच्या पलीकडे कसलं पाप नि कसलं पुण्य. उपासनी बाबा आषाढी एकादशीच्या दिवशी हातामध्ये भाकरी आणि मेथीची भाजी घेऊन खात होते. सगळ्या लोकांनी पाहिलं श्रोतजनो. आषाढी शिर्डीच्या पुढे उपासनी बाबा संस्थान आहे, साकोरी. मेथीची भाजी खात होते, भाकरी खात होते. 2 मुली रांगोळ्या काढत होत्या. बाबांना जेवढी भाकरी खायची तेवढी खाल्ली आणि थोडीशी भाकरी उरली. एका मुलीला विचारलं, म्हणे घे. ती मुलगी म्हणे नको बाबा, माझी आषाढी एकादशी आहे. दुसरी एकादशी राहिली असते ठीक, पण आज मोठी एकादशी, मी कशी भाकरी खाऊ? शेजारी एक मुलगी, गोदा नाव तिचं, त्या मुलीने सांगितलं बाबा मला देऊन टाका म्हणे. बाबांनी भाकरी उचलली, गोदाच्या हातामध्ये देऊन टाकली. गोदाने भाकरी खाल्ली, नमस्कार केला. श्रोतेजनो, 5 वर्षामध्ये ती मुलगी चतुर्वेद पारंगत झाली आणि तिच्या हाताने पहिला यज्ञ अमेरिकेला केला गेला. तिला गोदावरी म्हणून संत पदवी मिळाली. शेजारची मुलगी, माझी एकादशी आहे, माझा उपास आहे, माझी मोठी मा, या वेड्यापणामुळे संत प्रसाद गमावून उसको कुछ भी नहीं प्राप्त हुआ. संत पवित्र करण्या म्हणून आहे ना, लागून दे पाप पुण्य. आता विचार नाही करू शकत आपण की हे सब कैसा हो रहा है. लागून दे पाप पुण्य. गंगा वृत्तीला धारण करा, गणेश वृत्तीला धारण करा, गौरी वृत्तीला धारण करा आणि चौथी वृत्ती आहे गगन वृत्ती. सात्विक श्रद्धा ज्याच्या मनात निर्माण करायची असेल त्याला विशाल व्हावं लागतं. श्रोते, बडा रहना पडता है. कोतमन नाही ठेवायचं, हे माझे हे दुसरे नाही नाही नाही. पंक्तीत वाढणाऱ्याचा हात इतका मोकळा असावा की जेवणाऱ्याचा चेहरा त्याला कधीही दिसू नये. याचा अर्थ काय झाला? पंक्तीत वाढणाऱ्याने जेवायला बसलेल्या माणसाचा चेहरा बघायचा नसतो. याचा अर्थ काय? थांबा.
गगनवृत्ती, तर सात्विक श्रद्धा निर्माण होईल, तर निर्माण होईल. आपला माणूस बसलाय म्हणून त्याला असं, बाकीच्या पंक्तीमध्ये इतर लोक बसले आहेत मग त्यांना थोडस असं नाही. होणे करना, गगन वृत्तीचा अर्थ आहे सब विशाल होणं. गगन सदन तेजोमय गार आहे. टाइम कमी पडतो, वेळ अजून नाही झाली माझी. सात्विक श्रद्धा सांगून नाही झाली. मी एक कथा आणखीन करेन. बहुत बाकी है गया मेरा बोलना. गगन सदन तेजोमय, गगन सदन तेजोमय, वीर हरुण करुणाकर दे प्रकाश दे अभय, गगन सदन तेजोमय, वासंतिक कुसुमातून तुझ मधुर हास तो, वासंतिक कुसुमातून तुझ मधुर हास तो, मेघांच्या धारातून प्रेमरूप वास तो, कधी येशील चपल चरण, कधी येशील चपल चरण, वाहिते तुलाच हृदय, गगन सदन तेजोमय, गगन सदन तेजोमय. सात्विक श्रद्धेची वृत्ती विशाल है श्रद्धेनो, पुनः भेद वृत्ति निर्माण. जो भी आया उसको एक जैसा रखने का हा गरीबेन मोठायन श्री. एक गगन वृत्ती म्हणून सांगतो ना. अजून सात्विक श्रद्धा बरंच माझं बोलायचं राहून जातं, असं कथा झाल्यावर वाटतं मला. आता माझे उद्याचे विचार सुरू आहे. भागवत फल है ना, फळांचा राजा आंबा, त्याला खरंच राजा म्हटलं जातं सगळ्या फळांमध्ये. शोध सांगेन ना, उद्यापासून आहे त्याची सुरुवात. किती सुंदर पिकलेला आंबा आहे, त्याला तो चोडून आणि एखादी सुंदर स्त्री त्या आंब्याला जर चोखत असेल तर पाहणाऱ्याला वाटतं की पुढचा जन्म मला आंब्याचा दे. जाऊ द्या, गोपाल कृष्ण. पाहू आपण उद्यापासून फल विषय आहे. फल भागवत फल. मग त्याच्यात मी सफरचंद आहे, चिकू आहे, त्यांचे काही वैशिष्ट्य सांगणार आहे तुम्हाला श्रोतजन. की फलाचा आकार देवाने जो बनवला ना, त्याला एक एक वृत्ती लावून दिलेली आहे. सांगेन उद्यापासून तीच सुरुवात आहे. आणि म्हणून ज्या वेळेला गगनवृत्ती या शब्दाचा अर्थ आहे की गगन विशाल असतं, त्या पद्धतीने मन विशाल ठेवा. आणि शेवटची वृत्ती सांगतो जिला गोवृत्ती म्हणतात. गणेश वृत्ती, गौरी वृत्ती, गंगा वृत्ती, गगनवृत्ती आणि कथेची सांगता करताना म्हणतो आहे गोवृत्ती. गायीमध्ये ज्या ठिकाणी जे सगळे गुणधर्म भरलेले आहेत श्रोतेजन, गायीचा पहिला गुणधर्म काय माहिती आहे तुम्हाला? या मंदिरामध्ये जाल ना तुम्ही, या मंदिरात तर नमस्कार करताना तुम्ही एकाच देवाला नमस्कार कराल. कुणाला? हनुमंता. तिकडे जाल राधा कृष्ण, फार झाले तर 2. पण जेव्हा तिथे जाल आणि एका गाईला नमस्कार कराल तर किती देवांना नमस्कार. हा हा एवढ्याशा याच्यामध्ये इतने कोशमा. याला म्हणतात सात्विक श्रद्धा निर्माण करणाऱ्याची पहिली वृत्ती आहे की कोणत्याही कोटीचा माणूस आला. कोटी माने, कोटी म्हणजे प्रकार.
म्हणतो ना, कोटी म्हणजे प्रकार, कोटी म्हणजे संख्या नका घेऊ, कोटी म्हणजे प्रकार, उच्च कोटी, नीच कोटी, मध्यम कोटी आपण म्हणतो. म्हणून कोणत्याही कोटीची वृत्तीचा माणूस आपल्या जवळ आला तरी त्याला नमस्कार करता पाया पडती. एकमेका वारकरी संप्रदायामध्ये भजन आहे, एकमेकांना पाया पडतात. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरात सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छ. सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी. म्हणजे गोवृत्ती आहे श्रोते, ही गायची वृत्ती आहे. सबको प्रणाम. पाप विनाशिनी मैया सुखद भंडार भरे, मैया सुखद भंडार भरे. 33 कोटी दैवत, 33 कोटी दैवत अंग निवास करे. मैया जय धेनु विधाता उमापति, मुकुंद विधाता उमापति, सीतापति ध्यान. जय जय मला तुमची परीक्षा घ्यायची. आराध्य दैवत कोणतं सांगा ना. पांडुरंग सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती. रामदास स्वामींचं रामचंद्र, बरोबर आहे. आता तुम्ही दर गुरुवारी अध्याय वाचता, पाठ पूर्ण करता. गजानन महाराजांचं आराध्य दैवत कोणतं? हा, राम दिलंय असं. राम होतं मग हे गणगण गणात बोते काय आहे. यांचं आराध्य दैवत होतं कोण? साईबाबाचं आराध्य दैवत होतं कोण? स्वामी समर्थांना सगळे लोक तुम्ही मानतात. मग स्वामी समर्थ म्हणायचे की जप करा, जप करा. तुम्ही श्री स्वामी समर्थाचा जप करता, समर्थ कोणाचा जप करतो? प्रत्येकाचं आराध्य दैवत काय यांनी समोर आणलं नाही, यांनी दाखवलं नाही, काही नाही. तर श्रोतेजनो, यांचं आराध्य दैवत हेच होतं की यांची सात्विक श्रद्धा ज्यांचं दैवत होतं. आणि मी जेवढ्या हे सगळ्या वृत्ती सांगितल्या ना, या वृत्तीला घेऊन ते प्रत्यक्ष जीवन जगत होते. ते जगणं यांची पूजा होती. स्त्रियांच्या डब्यामध्ये प्रवेश केल्यानंतर जेव्हा खाली ठेवलं त्यावेळेला त्यांनी ताकद दाखवून दिली. जगची गाडी रेल्वे हल्ली नाही श्रोतेजनो. विज्ञानाने विचार करायचा नाही की रेल्वे थांबली कशी. मग बाबांना विचारलं की हा हट्ट का? तर बाबा म्हणाले मला दुसरं काही दाखवायचं नाही, मला एकच दाखवायचं आहे. सात्विक श्रद्धेने आत्मानंदामध्ये, ब्रह्मानंदामध्ये पोहोचलेल्या माणसाला स्त्री आणि पुरुष या दोघां ठिकाणी वृत्ती समाप्त होऊन जाते. आणि मला स्त्रीमध्ये भेद नाही आणि पुरुषामध्ये भेद नाही याची प्रचिती दाखवण्यासाठी बाबांनी ही लीला करून दाखवली की बस मेरी वृत्ती ऐसी है, याच्यात भेद नाही आहे. म्हणून संत प्रत्यक्ष जीवन जगताना जे वागून राहिले त्या प्रत्येक वृत्तीला प्रगट करता करता त्यांची पूजा होऊन गेली. श्रोते, ही पूजा आहे. दर्शनाला जायला उशीर झायला, दर्शनाला जायला उशीर झायला. बघतोय चिलंबाला वाट माझी, बघतोय चिलंबाला, बघतोय चिलंबाला वाट माझी, बघतोय चिलंबाला. गजानन चमत्कार काय सांगू बाई, प्रत्येक दुःख नाहीसे होई. गजानन चमत्कार काय सांगू बाई, प्रत्येक दुःख नाहीसे होई. एकादशीला पूर्ण सप्तमीला, एकादशीला पूर्ण सप्तमीला हर्षाचे वाटे मला. वाट माझी बघतोय चिलंबाला, बघतोय चिलंबाला वाट माझी बघ
जनांनी वाजवली घंटी जागृत झाली गजानन मूर्ती सुख दुःखाला आणि संकटाला सुख दुःखाला आणि संकटाला देव माझा धावताला आणि वाटवानी बघतोय झिलवाला बघतोय झिलवाला वाटवानी बघतोय झिलवाला भगवान ज्या वेळेला श्रोतेजनो हे सार सार घडतंय सात्विक श्रद्धेची परिपक्व अवस्था होत जाते बघा रामावतार कृष्णावतार आणि पांडुरंग रामावतारामध्ये जर आपण अभ्यास केला भक्तांनी काम केलंय राम निवांत बसले संजीवनी द्रोणागिरी आणला कोणी बोलिये सीता शोध केला कोणी सेतू बंद केला कोणी नीलंगाधिक सगळ्यांनी युद्ध जामवंताधिकांनी भक्त काम करतोय शबरीने बोरा आणले केवटने नदी पार करून दिली भक्त काम करतो भगवंत बसतोय रामावतार कृष्णावतारामध्ये दोघांनी सोबत काम केलं घ्या रे समुद्री चोखट घ्या रे आपण चला रे चोरी चाल करू आपण सोबत करू म्हणजे प्रत्येक कार्य गोवर्धनाला करांगळी लावली यांनी काठ्या लावल्या चोरी करायला सोबत गेले जेव्हा युद्ध करायची वेळ आली तेव्हा सारथी बनला अर्जुन पांडवांना सोबत घेतलं म्हणजे रामावतारामध्ये राम बसले भक्तांनी काम केलं कृष्णावतारामध्ये दोघांनी सोबत काम केलं भक्तांची श्रद्धा इतकी परिपक्व झाली पांडुरंग अवतारामध्ये भक्त बसले आणि भगवंताने काम केलं जनीचं जातं त्याने ओढावं एकनाथाचं पाणी त्याने आणावं अरे चंद्रभागेमध्ये त्याने धुणं धुवावं आणि भक्तांनी बसून दामाजी पंताची रसीद त्याने पुरवावी रामावतारामध्ये ते बसले पांडुरंग अवतारामध्ये भक्त बसले पण याच्यासाठी 3 जन्म जावे लागले मागलिया जन्मी होतो मी प्रल्हाद मनोनिया साध समाचार आता सात्विक श्रद्धा ठेवणाऱ्यांना त्यांना एवढा वेळ द्यावा लागला आणि आपण एकच बेलाचा पानात श्रद्धा सगळी टाकतो शक्य आहे शक्य आहे लंका नहीं बचा पाया रावणाचा शब्द लक्षात घ्या माझं नाही कबीराचं मत आहे लंका नहीं बचा पाया 10 शीस चढ़ाने से पोटाच्या आतड्याचा तंतू केला होता आणि 10 शीर चढवून दिले होते तरी रावणाची लंका जळायची थांबली नाही त्याला ते भोगावं लागलं लंका नहीं बचा पाया 10 शीस चढ़ाने से तेरे कर्म क्या छुपाएगा तू 1 लोटा जल से क्या तेरे कर्म सब छुप जाएंगे 1 लोटा जल से ज्याने शीर चढ़वले तो लंका नहीं वाचवू शकला कबीर का वाक्य है मेरा नहीं है 10 लंका नहीं बचा पाया 10 शीस चढ़ाने से वो क्या तेरे सब कर्म छुप जाएंगे 1 लोटा जल चढ़ाने से मग त्याच्यासाठी करावं काय लागेल महाराज त्याच्यासाठी हे करावं लागेल की सात्विक श्रद्धा धेनु सुवाई मग तुला प्रभू कृपा होईल मग तर तू जे काम करशील ना ते काम म्हणजे महापूजा महायज्ञ होऊन जाईल बेलाच्या झाडावर बसलेल्या व्यानाने निष्पाप वृत्तीने पडलेलं बेल सुद्धा व्याधाला सगळा चमत्कार दाखवून गेला सात्विक श्रद्धा धेनु ये ते तर म्हणणं आहे माझं की पहिला श्रद्धा का अभ्यास करो आधी थोडं ग्रंथ चाळा कोणीतरी संतांचे आशीर्वाद घ्या आणि मग क्रियेला सुरुवात करा श्रोतेजनो आपल्या मुलाने बालवाडीमध्ये जाऊन पहिलीमध्ये जाऊन 1-2 गिरवलं पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे पण त्याच्या आधी आई वडिलांचं पहिलं कर्तव्य आहे की तिथे ॲडमिशन फॉर्म भरावा लागणार आहे ॲडमिशन फॉर्म भरल्याशिवाय तुमचा मुलगा प्रमाणित सर्टिफाईड पासिंग प्रमाणपत्र आणू शकत नाही चाहे तो किती विद्वान होऊ द्या
तसं सद्गुरू केल्याशिवाय, कोणी ग्रंथ वाचल्याशिवाय, कोणातर श्रद्धा निर्माण केल्याशिवाय तुम्ही लाख कर्म करा श्रोतेजनो, या कर्माला कोणी प्रमाणित नाही करणार. म्हणून म्हणताय सात्विक श्रद्धा धेनु सुवाई. गाई गा सगळ्या चोपाया म्हणून टाकायचे. तुम्हाला दिले पेपर, पिवळा पेपर दिलाय, सब आज गा लीजिए, सब गा लीजिए. सात्विक श्रद्धा धेनु. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ सात्विक श्रद्धा धेनु सुहाई, जो हरि कृपा बस आई. राम सिया राम, बोला बोला जरा बोला. राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ कहीं तृण हरित चरे सब गाई, भाव बच्छ शिशु पाई पिनाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. विमल विराग सुभग सुपुनीता. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. आणि म्हणून माझा विचार लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की आधीपूर्वी हे सगळं करावं लागेल. सात्विक श्रद्धेसाठी गणेश वृत्ती, गौरी वृत्ती, गंगा वृत्ती, गगन वृत्ती, गोवृत्ती. मग कुठे जाऊन 10-5% श्रद्धा निर्माण होईल. मग कुठे जाऊन पूजेला सुरुवात होईल. कितना मी आधीच बोललो, सुरुवातीला ग्रंथ फार सोपं सांगतात, पण कंडिशन कठीण असते. कंडिशन कठीण. बघा तुम्ही स्वयंपाक करताना सुद्धा, स्वयंपाक करताना एखादा पदार्थ तयार करायचा आहे, ज्या बाईला येतो ना ती बाई पटकन सांगून मोकळून जाते. पटकन एका बाईला पुरणपोळी काही येत नव्हती, म्हणजे तिला जमतच नव्हती. जमन पैसा ती आता शिकलेली होती, सुशिक्षित होती, त्याच्यामुळे बुद्धी कमी होती तिला, तर तिला पुरणपोळी येत नव्हती. आणि पुरणपोळी येत नाही, आणि नेमका नवऱ्याचा फोन आला की माझे 4 मित्र जेवायला येत आहेत, आंब्याचे दिवस आहेत, तू पुरणपोळीचा स्वयंपाक कर. बरं येत नाही तर मग नाही म्हणून द्यायचं ना, नाही म्हणून द्यायचं. पण इगो अँड ॲटिट्यूड, या डिग्री मिळवणाऱ्यांमध्ये सगळ्यात मोठी खामी कोणती असते? इगो अँड ॲटिट्यूड. मग करेन का बरं करणार नाही. शेजारी एक म्हातारी होती, तिला विचारायला गेली. काय विचारायला गेली? म्हणे त्यांचा फोन आलाय, 12 वाजेला मित्र येत आहेत आणि पुरणपोळी करायला सांगितली आहे. आई मला जरा थोडं सांगा ना पुरणपोळीचं. आजीला आनंद वाटला. आजी हुशार होती कारण अशिक्षित होती, तर त्या आजीने पुरणपोळी सांगितली की कशी करायची पुरण. म्हणे बाई चण्याची डाळ घे, तिला शिजव,
मग त्याच्यात तुला गूळ साखर काय लावायचं ते लाव, पुन्हा एकदा त्याला गॅसवर ठेव. मग ते सगळं आणि पूर्ण वितळतेल आणि त्याच्यानंतर थोडासा बुट बुट असा आवाज येईल आणि असे शिंतोडे उडायला लागले की समजायचा सगळा पाक त्याला लागला. ही त्याची कंडिशन आहे. त्याची थोडा शिंतोडा उडायला लागला. चण्याची डाळ किती शिजवायची की मध्ये 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 काही दाणे असे फुटलेले दिसले पाहिजे. दाणा फुटला म्हणजे सगळी डाळ मधून शिजली असं समजायचं. मग त्याला गूळ साखर लावायची. मग ज्या वेळेला ते असे उडतील तोपर्यंत उडत नाही, पाक होत नाही, त्याचा मध्ये लागत नाही तोपर्यंत कधीही पुरण उडत नाही. पुरण उडायला लागलं की समजायचं पाक त्याला, याला सगळ्याकडे साखर लागली. मग याला काढायचं. काढल्यानंतर थोडं याला गार होऊ द्या. मग याला त्याला गोळा तो तयार होईल. मग इकडे कणिक घे, त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आणि मग त्याची कणिक थोडी तयार करायची. आपलं पुरण होतं त्याच्या आधी कणिक करायची, पण कणकेला पोपडी यायला नको म्हणून बारीक कॉटनचं कापड ओलं टाकायचं, कारण पोपडी आली तर पोळ्या फाटतात. सगळं ती बाईने असं पुरण. मग त्या कणकेचा गोळा घ्यायचा, ते पुरण त्या कणकेच्या गोळ्यात घेऊन आपण गणपतीचे मोदक करतो तसं करायचं. त्याची वरची शेंडी निघाली की ती उजव्या बाजूने डाव्या बाजूला दाबायची आणि हलक्या हाताने काठ फुटणार नाही असं ते पुरण पसरवायचं, पोळी नाही लाटायची. मग ते पुरण पसरत गेलं की झालेली पोळी तयार. असं सगळं मला काही येत नाही, पण असं काहीतरी आहे. ती पोळी टाकायची, पुरणाची पोळी. मग तुला जर पोळी खरपूस पाहिजे असेल तर आजूबाजूला तुपाचा एक चमचा फिरव, आणि तुला नाही नरम पाहिजे असेल तर पोळी ठेव. म्हणे झालं. आता हे म्हातारी जेवढं सांगायची ना, चण्याची डाळ घ्यायची, त्याला शिजवायची, तर ह्या मुलीचा ऐका रे, या मुलीचा शब्द काय निघायचा हे तर मला माहित होतं. मग गोळ लावायचं, साखर थोडी टाकायची निम्मे निम्मे, हे तर मला माहित होतं. मग हे पुरण तयार झालं, त्याचा गोळा करायचा, हे तर मला माहित होतं. कणिक भिजवायची, हे तर मला माहित होतं. मग ती पोळी तव्यावर टाकायची, हे तर मला माहित होतं. आणि म्हातारीचं डोकं फिरलं, म्हातारीचा सिंगम झाला. आता माझी सटक. म्हातारी म्हणे पोळी तयार होऊन गेली तरी तू सांगून राहिली आहे हे तर मला माहित होतं, हे तर मला माहित होतं, हे तर. मग म्हातारीने तिला पुढची गोष्ट सांगितली. म्हणे बेटा, मग परातीत पाणी घ्यायचं आणि तव्यावरून पोळी काढली की त्या पाण्यामध्ये सोडायची. परातीत पाणी घ्यायचं आणि पोळी चांगली बुडली पाहिजे बरं, तरी ती सांगते हे तर मला. याला म्हणतात डबल ग्रॅज्युएट. हे तर मला माहित होत. उचलली पोळी, टाक. पोळ्या तिने सुंदर केल्या, पोळ्या बरोबर केल्या, पण गेली पाण्यामध्ये. आता ते परातीत पाणी आणि त्या 15-20 पोळ्या. तर तिने विचार केला की हे काही बरोबर दिसत नाही. सुशिक्षित होती ना, तर तिने आपण आंब्याचे ते साली कशा पाण्यात करतो तशा त्या पोळ्या. आणखीन विचार आला, ती सुशिक्षित ना, तर तिने ते मशीन नाहीत का कडीचं फिरवायचं ग्राइंडर, ते त्या परातीमध्ये असं फिरवून पोळी म्हणजे पोळी तयार केली तिने. हा 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 4 मित्रांना घेऊन आला. मित्र म्हणे आज पुरणपोळी आणि रस रेडीमेड आणला होता. बाईने वाढलं, एका वाटीत रस आणि एका वाटीत पुरणपोळी. तो पाहायला लागला ही पुरणपोळी अशी. मित्रांना विनंती केली, म्हणे आता तुम्ही असं करा, सार भात भजी खा, रस चाटून घ्या, मी नंतर पाहतो हिची पुरणपोळी. मित्र गेले, दरवाजा बंद झाला. त्याने एक काठी ठेवली होती आणि ठेवावी असं माझं मत आहे, राहूच द्यावी. आणि जेव्हा तिची पुरणपोळी तुला येत नव्हती तर शानपणा कशाला केला? नाही म्हटलास मी तुला पापड्या करा. पायावर मार, पायावर मार. तिचे पाय सुजले. ती 4 वाजेला त्या म्हातारीकडे गेली. म्हणे आजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे इतकी चिकनी चट पुरणपोळी केली
तरी माझे पाय सुजले. मग म्हातारीने तिचंच उत्तर तिला दिलं, हे तर मला माहित होतं म्हणे, तो तुले शेपाली म्हणजे शेपाली, हे तर मला माहित होतं. ग्रंथांपुढे श्रोतेजनो आपलं अज्ञान प्रगट करून ज्ञान मिळवा. विशेष डोकं जर लावाल हे खरं आहे का आणि असं होतं का. काही काही लोक आम्हाला बोलतात हे तर तुमचे पोट भरायचे धंदे. अरे पोट भरणं आमच्यासाठी काही विशेष नाही. दुनिया बहुत पागल आहे. हा, हजारने काय गोट करत, कोटीमध्ये देत लोक. दुनिया पागल आहे. खोटं सांगा. एखादा यजमान जेव्हा आम्ही लग्नाची दक्षिणा सांगतो ना, बुवा 5,000, मग एवढं का लग्नाची दक्षिणा आणि इथला 5 लागतं का. अरे तू मंडपला देऊन राहिला, बँडला ₹1,00,000 देऊन राहिला, ब्राह्मण तुझं लग्न लावून राहिला, कशाला नाराज करतो त्याच्या. आणि इथला काय 5 लाख थांब नाही लागतं ना. लगेच त्याची मुलीची कुंडली पाहावी, एखादा ग्रह उलटा करावा, 7,000ची शांती द्यावी, 3,000 लगीन आणि 7,000 शांतीनं नाही देस 5-10 उठतात. आम्हाला पैसा कमवणं काहीच कठीण नाही. काहीच कठीण नाही. एकच शांतीमध्ये लग्नाचं लेवल बरोबर करून घेतो आम्ही. आम्हाला काही विशेष नाही. त्याच्यापेक्षा 5 दिलेले परवडले असते ना. 5 मध्ये आगाऊपणा केला, 10 मध्ये घुसला. म्हणून जे सांगतं ते पूर्वीच ऐकून घ्या. हे काही विशेष नाही. कथाच करावी लागेल असं काही नाही. इथे बसलो तरी ₹1000 रोजला मी मागा नाहीये. हे काही पोट भरायचं साधन नाहीये श्रोतेजनो. पण एक कथा केल्यानंतर जर 10 लोकांच्या मनामध्ये सात्विक श्रद्धा समजत असेल, भजन होत असेल, सुंदरकांडचा पाठ होत असेल, हनुमान चालीसावर प्रेम बसत असेल, नेहमी नोकरीच्या झमेल्यामध्ये फिरणारे लोक जर 7 दिवस भगवंताजवळ आनंद घेऊन ₹1000 हास्य करत असतील तर याची किंमत करोडो रुपयापेक्षा जास्त आहे श्रोतेजनो. नाही तर बाकी मी तर इतका चतुर आहे ना, मी तुम्हाला खोटं सांगत. हे बंद करून सुद्धा लाखो रुपये कमवू शकतो. असे वांगे येतात माझ्याजवळ. हा, हे बंद करून सुद्धा कमवू शकतो लाखो. पण मला ते करायचं नाहीये. तो माझा स्वभाव नाहीये श्रोतेजनो. वो मुझे करना नाहीये. खऱ्या मार्गावर लोकांना चालू द्या, त्यांच्यात प्रेम निर्माण करा. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जर एक वेळा जरी हास्य येऊन गेलं ना, तरी ती माझी लाखो रुपये दक्षिणा आहे. बाकीचं तर ठीक आहे श्रोतेजनो. 2 गोष्टींना मी जास्त मानतो, भजन आणि भोजन. किती दिवसापासून माझ्या कित्येक लोकांशी इतका घरोब्याचा संबंध आहे आणि त्यांची माझ्यावर आणि त्यांची माझ्यावर इतकी श्रद्धा आहे. यांना दरवर्षी जरी एक पूजा दिली ना तरी हे प्रेमाने करतील. पण अजूनपर्यंत कोणाला काहीही सांगितलं नाही. आणि सांगितलं असेल एवढंच सांगितलं, तुलसी रामायण का पाठ करो, हनुमान चालीसा करो. जय हो. सीताराम हनुमान 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 सीताराम जय हनुमान सीताराम. या गोशाळेकडे ज्यांचं विशेष लक्ष असतं, नानाभाई, जगानाना, कनुभाई, हिंदूभाई, त्याचा सावकार श्रोतेजनो, त्यांनी आज इच्छा व्यक्त केली की दादा आज आम्हाला तुम्हाला फेटा द्यायचा आहे. वा वा, इतकंच प्रेम कायम ठेवा श्रोतेजनो. कधी कोणाकडनं कुठलीही अपेक्षा केली नाही. केली असेल तर एकच अपेक्षा केली, कोणती,
जर गोशाळेवर येऊन बसलो असेल तर बे मारो डबो लई आवजो, चहा लई आवजो, बस. त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. हे लोक किती वर्षापासून माझ्या जवळ आहेत. मी सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देतो. तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा भगवान पूर्ण करो. बहुत खुश रहो, बहुत खुश. बोलण्यासारखं खूप आहे श्रोतेजनो. सात्विक श्रद्धा अजून माझं मन भरलं नाही. और मेरे मन में बहुत विचार चल रहे की सात्विक श्रद्धा काय आहे, कशा पद्धतीची आहे. एक भजन है योगेश, अपना समाज में ते भजन गवाय. निझरच्या भजनी मंडळीमध्ये म्हटलं जातं, श्रद्धानी तातने बंधायचे वालो मारो, श्रद्धानी तातने, श्रद्धानी तातये सुधा माने बांध्यो आणि वालो मारो पोवा खावा हाजीर थायचे. म्हणतो का श्रद्धा वालो मारो श्रद्धानी तातने बंधायचे, वालो मारो श्रद्धानी तातने बंधायचे, श्रद्धानी तातने सुदामजीए बांध्या, श्रद्धानी तातने सुदामजीए बांध्या, पोहा खावा हाजीर थायचे, वालो मारो श्रद्धानी तातने बंधायचे, वालो मारो श्रद्धानी तातने बंधायचे. श्रद्धानी तातये मीरा बांधे, मीरा बांध्या, श्रद्धानी तातने मीराबाई बांध्या, वालो मारो जहर पीवा हाजिर थायचे, वालो मारो जहर पीवा हाजिर थायचे, वालो मारो श्रद्धानी तातने बंधायचे, वालो मारो श्रद्धानी तातने बंधायचे. सगळ्याकडे कुठेही जा तुम्ही श्रद्धा येचे गुजराती भजननो एक पुराव श्रद्धा ती. आता थोडं स्वाध्यायकडे या. स्वाध्यायामध्ये श्रद्धेबद्दल काही बोललंय का श्रोते? स्वाध्यायचा जो लोबो जे चिन्ह आहे त्याच्यामध्ये ज्ञान आहे, कर्म आहे, भक्ती आहे. ते यो दिखाया हुआ आहे. ज्ञान कर्म स्वाध्यायी बसलेले आहेत. आता नानाभाई अंडूभाई यांनी भक्ती फेरी केली होती ना, 10 दिवस शाद्याला भक्ती फेरी होती. रोज संध्याकाळी आपल्या अन्नपूर्णा चायनीज सेंटरवर मला भेटायचे. ते भक्ती फेरी चालू आहे म्हणे आमची. तो श्रोते जनो, स्वाध्याय में जो तुम्हें श्रद्धा क्या है? स्वाध्याय कुठे कुठे मिळतो स्वाध्यायचा श्रद्धा शब्द? द्या स्वर द्या, काय म्हटलंय? एकदंत श्रद्धेचा अर्धा भक्तीचा तुझ्याकडे, पूर्ण दंत श्रद्धेचा आणि अर्धा भक्तीचा तुझ्याकडे. तुझ्या दर्शने मांगल्याचे चहूकडे चौघडे. सान जीवाला मान दिला तू, मुशक तुझे वाहन, दुर्वास मतृण आत्मीय केले, घडे पूजेचा मान. प्रथमारंभी प्रणाम करतो विघ्नेश्वर गणपते, तुझ्या दर्शने मांगल्याची ध्वजा सदा फडकते. भावगंगा पूर्ण दंत श्रद्धेचा, अर्धा भक्तीचा तुझ्याकडे. भक्तीला श्रद्धेशी जोडून द्या, ज्ञानाशी नाही. श्रद्धा
पूर्ण पाहिजे. भक्ती अर्धी राहिली तरी चालेल. सुदाम्याचे पोहे वाटताना प्रत्येक कथाकार सांगतो की याच्यामध्ये दूध आणि साखर टाकानं प्रसाद वाटा. मला असं विचारायचं आहे, कृष्णाला जेव्हा सुदाम्याने पोहे दिले होते तेव्हा दूध साखर टाकलं होतं? हे तर आपल्या जिभेसाठी टाकतो आपण. जितना था उतना लेकर चला गया, फटे हुए रुमाल में. अरे फाटका रुमाल होता, नेला होता. श्रद्धा पूर्ण पाहिजे. भक्ती थोडी फार अपूर्ण राहू शकते श्रोतेजनो, हो जाता है. इथे मला माझ्या इतर ठिकाणी जी देवपूजा होते, थोडी पोथी होते ना, इथे नाही. बसल्यानंतर डोक्यामध्ये विचार, देवता मनामध्ये देव घेतला की लगेच महाले काका प्रकाश भाई ना दादा मिरच्या आणायच्या ना, मग ग्लास पण आणायची ना दादा. पांडुरंगाची मूर्ती घेतली की तोपर्यंत चहावाले. मला असं होऊन जायचं, देव धरू का चहा धरू. मग शेवटी पांडुरंगाला सांगितलं, म्हटलं आपलं उद्यापासून आणखी नेमकं होणार आहे, आजचा दिवस सहन कर, मला चहा पिऊन घेऊ दे, कारण त्याच्याशिवाय माझं बी मन लागणार नाही. मी वरून आणखीन व्याई बुवा मला सांगायचे, तेरी चाहत में नाही होऊ शकलं. शोधजनो, गोशाळेवरच्या कथेमध्ये ज्या पद्धतीने मी पूजा करतो, ज्या पद्धतीने मी माझी पोथी करतो, फोटो काढून आजचे दर्शन पाठवतो, नाही होऊ शकलं. पण याचा अर्थ मी काहीच केलं नाही असं समजू नका. मी सगळ्यांच्या भोजनाचं नियोजन, कथेचं नियोजन, सगळ्यांना हे जे कर्म करत होतो ना, ही कर्म ही पूजा आहे. ये कर्म ही पूजा है. म्हणून पूर्ण दंत श्रद्धेचा, भक्तीचा अर्धा तुझ्याकडे. आता उद्यापासून तिथे माझ्या रूम मध्ये कोणी येणार नाही. माझे पांडुरंग, मी, माझी पोथी, माझी माळा, माझी पद्धत आहे. बाहेर थोडंसं माझ्या सावकारकडे मुक्काम होता. इतकी निवांत, इतकी शांतता की 9:30 वाजेपर्यंत माझा दरवाजा कोणी ठोकत नव्हता. 9:30ला मी दरवाजा उघडल्यानंतर मग विचारलं जायचं की तुम्ही काही घेता का, काही पाहिजे का. पण 9:30 पर्यंत निवांत. विठो तुझे माझे राज्य, नाही अनिकाची काज. मजा येते. आता ह्या वेळेला आमचं थोडं अंतरच पडून गेलं. पाण्याच्या ड्रममध्ये आले, भाजी आणायची का. तेवढ्यात माझ्या स्वयंपाक करणारे मधूनच विचारायचे, दादा तुमले मेथी करू का. आधी मथी ठिकाणवर नाही. पण सगळ्यांना उत्तर देता देता देवाला नमस्कार करावा लागला. प्रभू है ना, नवीन लग्न झालेल्यांची कशी कंडिशन राहते. नवीन लग्न झालेले, लग्नाला 8-10 दिवस झाले आणि त्यांची दोघांची इच्छा इतकी अशी असते ना, ते नवीन लग्न झालेले, की आपण कायम सोबत राहावं. पण घरात पाहुणे, लग्नाचे, ते एकत्र कुटुंब आणि ते दोघं जणांना भेटायला वेळच मिळत नाही. बस तशी कंडिशन माझी पांडुरंगाची. मग ते दोघं जण काय करतात, दरवाजामध्ये जर एकत्र आले ना, तसे खांद्याला खांदा मारून जातात. तिथंच तशी वही घे म्हणत. थोडा वेळ बसलो, हनुमान चालीसा केला, देवाला नमस्कार केला, गंध वगैरे लावला, कपडे, देवाला प्रार्थना केली, परमात्मा मुझे माफ कर देना. अर्धा पूर्ण दंत श्रद्धेचा, अर्धा भक्तीचा तुझ्याकडे. श्रद्धा जर परिपूर्ण असली, राजा परीक्षितीची परिपूर्ण श्रद्धा श्रीमद भागवत कथा ऐकत असताना, आणि ही भागवत कथा ऐकताना आज म्हणाला की गुरुदेव मला प्रसाद पाहिजे, पाहे प्रसादाची वाट द्यावी धुवून येतात, मला प्रसाद पाहिजे. एका बोराच्या झाडावरनं बोर आणले, राजाला दिलाय. राजाने हातात बोर घेतलं. पाहतो एवढ्यात हातातल्या बोरातून एक आळी बाहेर पडली. पूर्ण इकडे येऊन जा, सावलीमध्ये पूर्ण इकडे येऊन जा. त्या 2 खुर्च्या इकडे करा. तुम्ही जरा पुढे सरका ना ताई, कोण छेद्या, जरा पुढे येऊन जा. तुम्ही केव्हाच असं 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 करताय.
सरका सरका, थोडं पुढे सरका. ठीक आहे. तरी माझ्या अनुभवाप्रमाणे कथेला येण्याच्या आधी आपण उन्हाचा जेवढा बाहू करून घेतला होता तेवढा त्रास आपल्याला झाला नाही. आणि हवामान खात्याचा अंदाजाचा तुम्हाला प्रखर अभ्यास असल्यानंतर सुद्धा तुम्ही कथेला उपस्थित झाला याबद्दल व्यासपीठ धन्यवाद देतो तुम्हाला. आता पुढे पाऊस कसा पडणार आहे हे वेळोवेळी लोकांना सांगून जागृत करत राहा. तर श्रोतेजन, सगळ्यात महत्वाचा विषय, राजा परीक्षितीच्या हातामध्ये जे बोर आहे त्या बोरातून जी आळी, त्या आळीचा भला मोठा सर्प तयार झाला. समोर मृत्यू आहे, परीक्षिती घाबरत नाही. म्हणून भागवताची ही एक व्याख्या आहे, भयाकडून भक्तीकडे जाणे म्हणजे भागवत. भागवताची एवढीच व्याख्या आहे. भयाकडून, भय आहे माणसाला, आणि राजा परीक्षितीने म्हटलंय, नमस्कार केला, 7 दिवसापर्यंत कथा ऐकतोय. भगवान गोपाल कृष्णांना प्रणाम केला. कृष्णा, तुमचं लीलामृत, तुमचं कथामृत हे याचं प्राशन मी केलंय. कीर्तीनं मी या जगामध्ये शिल्लक राहील की नाही मला माहिती नाही, पण देहाची समाप्ती होते आहे. 7व्या दिवशी माझा मृत्यू होतोय. तक्षक सर्पानं आता मला दंश करावा, हा देह मला सोडायचा आहे. पण समाधान एका गोष्टीचं आहे, सद्गुरू माझ्या समोर आहेत. श्रीमद भागवत मी ऐकलंय, पण दुःख एका गोष्टीचं आहे, उद्या मला स्वर्ग मिळेल. स्वर्गातली अप्सरा माझ्यापुढे नृत्यांगणा नृत्य करतील, इंद्राच्या आसनावर कदाचित बसेल, पण उद्या मला स्वर्गामध्ये ठरवून सुद्धा कथा ऐकायला मिळणार नाही. स्वर्गात कथा नाहीये, जाऊन पहा बरं, मग आपल्याला सांगा. स्वर्गात कथा नाही, म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यूलोकी व्हावा. जो आनंद इथे आहे ना तो स्वर्गात नाही आहे. शोध दान नाही, स्वर्गामध्ये काय काय नाही बा, प्रसाद नाही, दान नाही, प्रेम नाही, कथा नाही. स्वर्गात या गोष्टी नाहीये, बिलकुल नाही. भय भय स्वर्गामध्ये. म्हणून खाली कोणी तप केलं का वरचे घाबरतात, दुसऱ्याला अवतार घ्यायला होता. एवढंच हे सगळं पृथ्वीवर. म्हणून स्वर्गात नका जाऊ, तुम्ही स्वर्गात जा. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. धन्य धन्य संत सदन, धन्य धन्य संत सदन, ओ धन्य धन्य संत सदन, धन्य धन्य संत सदन. तिथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, तिथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. नारायण नारायण लक्ष्मी नारायण, नारायण नारायण लक्ष्मी नारायण. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. समोर सर्प पाहिलाय. राजा परीक्षितीने मान खाली घातली. एक लहरी कृष्ण भुजंग, काळे झाले सर्व अंग, आणि मुखी बोलोनी पांडुरंग, देह सोडिला परीक्षित.
राजा परीक्षितीने देह सोडला. श्रुत म्हणून कथा पृथ्वीवर आहे, स्वर्गात नाही. स्वर्गामध्ये नृत्यांगना नृत्य करतात, सोमरसाचा ग्लास भरलेला असतो, थंड थंड मंजूळ चंदनाची हवा चालते आणि आपण निवांत बसायचं असतं आणि त्यांना बघायचं असतं. याच्यासाठी स्वर्गात जायची गरज नाही. 50-60 हजार रुपये घेतले तर हे मुंबईला पण आहे सगळं. एखाद्या क्लबमध्ये गेले तर मुंबईला पण आहे. याच्यासाठी स्वर्गात जायची गरज नाही. वो तो वहां भी वही चल रहा है. पृथ्वीवर जी कथा आहे, जो आनंद आहे, किती कथा झाल्या माझ्या आतापर्यंत श्रोतजनो. 855 56 आता उद्या सुरू करे. नाही ही 56 होती का रे? 857. छातीचा खोका होऊन गेलाय, मेंदूच्या नसा कमजोर होऊन चालल्या. बोलून बोलून साऊंड सिस्टीम खाली बघावं, चक्कर येतात, पायरी उतरू शकत नाही. पण तरी इथे बसलो की एनर्जी येते. तरी आणखीन सांगावं असं वाटतं. चिंतन काल आज पहाटे आमचे काका होते जागे, मला बघितलं त्यांनी. आज पहाटे चिंतनामध्ये एक विषय असा आला माझ्या उद्याचा कथेचा, की राजा परीक्षितीला पहिल्या दिवशी शाप मिळाला आणि शेवटच्या दिवशी गोकर्णाची कथा आम्ही भागवतात सांगतो. म्हणजे भागवताचा प्रवास किती. तर उद्याच्या कथेमध्ये मला पहाटे चिंतनाला बसल्या बसल्या काका पाहत होते माझ्याकडे, म्हणजे काका, मी उठलो तेव्हा चिंतन. कर्मफलापासून सुरुवात झालेली कथा संत फलावर समाप्ती होऊन जाते. संतांनी फळ दिलेलं आहे. कर्मफल राजा परीक्षितीला त्याच्या कर्माने शाप मिळाला आणि इथे आता मी गोकर्ण कथा सांगेल की त्याला संतफल. म्हणजे श्रोतेजनो, कर्मफल प्रपंच आहे आणि संतफल परमार्थ आहे. प्रपंचाचा प्रवास परमार्थापर्यंत येऊन थांबणं म्हणजे भागवत. उद्याची कथा मला झोपू देत नाहीये. कल मुझे क्या कहना है, भागवत का फल क्या, भागवत फल क्या. कोणाच ठाऊक उद्यापासून व्यासपीठ काही खोलेल मला, पण झोप नाही लागत श्रोतेजनो. उसका चिंतन चल रहा है की उसका फल. कर्म फलापासून सुरुवात होऊन संत फलामध्ये समाप्त झाली कथा. कोणतं संत फल? तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आत्मदेव नावाचा, कसा होता आत्मदेव? श्रीमद भागवतामध्ये श्लोक आलेला आहे, गाई गाणं. आत्मदेव पुरे तस्मिन् सर्ववेद विशारदा श्रौतस्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्करा. द्वितीयेव भास्कर, हा जसा काही दुसरा सूर्य आहे असा आत्मदेव. आणि या आत्मदेवाच्या पत्नीचं नाव धुंदली होतं. श्रोते का बारीक वाजवत झाली. या आत्मदेवाच्या पत्नीचं नाव धुंदली. या दोघही पती पत्नींमध्ये कधी जमलं नाही का? यांना संतती नाही. मागच्या दारी गाय होती, कधी व्याली नाही. अंगणात आंब्याचं झाड होतं, कधी त्याला फळ लागलं नाही. निष्फल. श्रीमद भागवताचा महिमा सांगणारी कथा निष्फलतेपासून सुरुवात आहे. फल या जमलं तर उद्यापासून भागवत का फल क्या है ना? भागवत का फल क्या. सफरचंद कापायला एक सिस्टीम आहे आता. एक रिंग येते, रिंग, त्याच्यामध्ये सेंटर सफरचंदवर अशी ठेवली सगळ्या फोडी कमळासारख्या होऊन जातात आणि मध्ये जी बीज असते ना तेवढाच दांडा बरोबर बाहेर निघून येतो. श्रोते, भागवत आम्हाला तेच सांगून राहिलं आहे. जेव्हा तुम्ही भागवतावर हे सगळं ठेवाल ना तर 12 स्कंदाच्या 12 फोडी सफरचंदाच्या सगळ्या निघून जातील. पण भागवत तो नाहीये. जे मध्ये बीज बाहेर काढून ठेवलं ना त्या निज शांती सुखाचं बीज भागवतामध्ये आहे. 12 स्कंदाच्या पाकळ्या बाजूला आहेत. ऐकायचं असेल तर उद्यापासून सोबतच चला सगळं. की भागवत का फल, फल महिमा कथा उद्यापासून सुरू होते. का केला नसेल तर तुम्हाला YouTube वर ऐकायला मिळेल.
ती पण कथा माझी ऐका यूट्यूबवर. माझं चिंतन सुरू झालंय त्या कथेचं की ये क्या है, ये क्या है, फल क्या है. आणि म्हणून याला अंगणामध्ये गाय व्याली नाही, आंब्याचं झाड, याला फळ नाही. पती पत्नींमध्ये वाद, पती आणि पत्नी दोघांचे वाद किती होऊ द्या जीवनामध्ये, फक्त त्या मकरंद अनासपुरेकरच्या एका पिक्चरचं नाव घ्या तुम्ही, त्याचा दोघात तिसरा सगळं विसरा. त्या दोघांच्या किती भानगडी झाल्या ना, काही घेणं देणं नाही. याच्यात तिसरा नको पडायला, तिसरा पडला की नाश होतो. या दोघही पती पत्नींचं इतकं भांडण, बिलकुल. एका बाईने प्रवचनामध्ये असं ऐकलं, धुळ्याची होती, तिने असं ऐकलं प्रवचनामध्ये की ज्या दिवशी तुझं नवऱ्याशी भांडण होईल त्या दिवशी तू एक झाड लावायचं. भांडण झालं की झाड लावायचं, भांडण झालं की झाड लावायचं. आज त्या बाईचं भलं मोठं जंगल आहे स्वतःच, 5 वर्षामध्ये. आता ती विचारते की झाडं कुठे लावू. शेवटी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 2 करोड झाडं लावायचे, इकडे येऊ दे म्हणून. पती पत्नीचं नातं आहे श्रोतेजनो, त्यांच्यात भांडण होत नाही असं नाही, असं कोणी पती पत्नी नाही की ज्यांचं होत नाही, है ना. पण तिसरा नको. याने शेवटी कंटाळला आणि याने विचार केला की आपल्याला घर सोडायचं, नुसतं घर सोडायचं नाही तर हे जग सोडायचं. तो आत्महत्येसाठी निघाला. योग असा आला की त्याला संत भेटले त्या नदीच्या काठावर, आणि संतांनी विचारलं त्याला की तू कशासाठी आलाय. बस मला जीवन संपवायचंय, या भांडणांना मी वैतागलोय, कंटाळलोय, मला जीवन संपवायचंय. संत म्हणाले काय यार, ये संत का लक्षण है, जिसको उसको अपने हाल पे छोड़ देते हैं. वाद नाही करायचा श्रोतेनो, समोरच्या व्यक्तीला त्याच्या हालवर सोडून द्या, त्याने जे सांगितलं त्याला होकार द्या. बघा तुम्हाला फार फायदा होईल या गोष्टीचा. बघा पती पत्नींमध्ये वाद झाला आणि जर बायकोने सांगितलं मला आज स्वयंपाकच करायचा नाही, नवऱ्याने 1 मिनिटात हो म्हणे, चालेल. चालेल काय चालेल, मग मी काय उपाशी राहू का, नाही करून टाक, मग मी माझ्या पुरता करेन, अगदी चालेल, तुला आवडेल ते, तुम्हाला नाही खायचं का, देशील तर. सगळ्या गोष्टीला सहमत जर झालात ना तर एक फायदा सांगतो, समोरच्याला भांडता येत नाही. भांडण केव्हा होतं, जेव्हा तुम्ही सहमत हो जाना, सहमत हो जाना. माझं असं मत आहे, हो माझं पण तेच मत आहे, हो हो. तुम्ही सांगाल महाराज हे कोणत्या पुस्तकात नाही, आपल्या घरात वापरतो हा फॉर्म्युला आपण. सगळ्या गोष्टीला सहमत होऊन जा, समोरच्याला भांडता येत नाही. खूप सोपा फॉर्म्युला आहे हा. तू जे सांगशील हर बात को सहमत हो जा. शेवटी बाई काही तर बोला, काय बोलू, तिला भांडता येत नाही, मग काय बोलू, काही तर बोला, काही तर सांगा याच्यावर. मग आपण सुरुवात करायची की मागच्या महिन्यामध्ये वक्फ बोर्ड बद्दल जो निर्णय घेण्यात आला संसद भवन, ती म्हणे बंद कराय. मी काय हे बोलायला सांगितलं का, हा आमच्या भांडणात वक्फ बोर्डचा काय संबंध. हर बात को सहमत रहना, कधीच कोणाशी आपला वाद सहमत होऊन जायचं, ठीक आहे, अच्छा है, तुम जो कह रहे सब अच्छा. सहन करणं, सहमत होणं आणि सेवा करणं हे 3 शब्द माझे सहक्षरावर लक्षात ठेवा. हे कलियुगाचं सगळ्यात मोठं तप आहे, सगळ्यात मोठं तप आहे. काय 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 काय, सहमत होणं, सहन करणं आणि सेवा करणं, हे सबसे बड़ा तप है. ज्यांनी हे तप केलं ना त्याला जास्त टेन्शन नाही होत श्रोतेजनो, की हो करते जा. संत म्हणाले तुला आत्महत्या करायची जरूर कर, माझा काही वाद नाही त्याबद्दल, पण मला
108 ब्राह्मणांना भोजन द्यायचं आहे, मला पत्रावळी बनवून दे. पळसाची पानं म्हणजे ज्याला आपण खाकर म्हणतो, ती पानं घेऊन ये, मला 100 पत्रावळी बनवून दे आणि मग तुला मरायचं मत. आता 100 पत्रावळी बनवायला जो समय गेला ना, त्या समयामध्ये क्रोध शांत होऊन गेला. क्रोध, अग्नी आणि लाटा या तिघांचा गुणधर्म असा आहे की यांना जर थोडा समय दिला तर हे आपोआप शांत होऊन जातात. कोण कोण? क्रोध, अग्नि आणि लाटा. थोड़ा समय दे देना उसको, कालांतराने शांत. म्हणून ही एक श्रद्धेचा प्रकार आहे. थोड़ा उसको छोड़ देना, थोड़े उसके हाल पे छोड़ देना की जाओ. दुर्लक्षाय नमा. सुखी होण्याचं उत्तम लक्षण आहे दुर्लक्षाय नमा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून थोडा समय जाऊ द्यायचा आणि सगळं वातावरण शांत झालं की मग आपल्या बोलायला किंमत निर्माण होते, मग आपल्या शब्दाला किंमत निर्माण होते. उसको छोड़ देना हाल पे की जाओ, ठीक है. अग्नि, लाटा आणि क्रोध यांना समय द्या. लाटांना सुद्धा समय द्या. समुद्र कायम खवळलेला नसतो, तो कधीतरी शांत होतो. अग्नी कायमच पेटत राहत नाही, केव्हा तरी कुठेतरी अग्नी निवांत होऊन जातो. 100 पत्रावळी तयार केल्या आणि 100 पत्रावळी तयार केल्यानंतर याचा क्रोध थोडा शांत झाला तर संतांनी एक फळ उचललं आणि दिलं. श्रोतेजनो, श्रीमद भागवतामध्ये अनेक वक्ते ही कथा सांगतात, पण अजून मी कोणाचाही तोंडून ऐकलं नाही की त्याला नेमकं फळ कसलं दिलं. कसलं दिलं? मी बऱ्याच वक्त्यांना पण विचारलं की का हे संतांनी फळ दिलं, चिकू दिला का, सफरचंद दिलं का, काय केळी दिली का, काय काय दिलं, काय कुठेच लिहिलेलं नाही याला फळ काय दिलं. याचं उत्तर माझ्या दृष्टीने मी एवढाच विचार केलाय, संतांनी काय दिलं यापेक्षा तुम्ही संतांकडून काय घेतलं हे जास्त महत्वाचं आहे. क्या दिया ये महत्व का नहीं है, क्या लिया. म्हणून तर आमचे तो ज्ञानोबांनी सांगितलंय, माझं जाऊ द्या तुमचं जाना, मी काय देऊ तुम्हाला. म्हणून हरिपाठाचा कोणाचे हे घर या अभंगाचा सगळ्यात शेवटच्या ओवीमध्ये ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती आणि या नावे रूपे ती. मग आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही जाना. संत आपल्याला आपल्या हालवर सोडून देतात. संत कधी कोणती जबरदस्ती, जे संत जबरदस्ती करत असतील ते संत नाही. आपण तुला एकादशी मान्य असेल तर कर बाबा, नाही पचत असेल तू भी खाएन मार भी खावा. कोई जबरदस्ती नहीं करने का. माळा घातलीच पाहिजे, उपवास केलाच पाहिजे, पहिले उसको श्रद्धा से तयार करो. ज्या दिवशी तो तयार होईल त्या दिवशी त्याला याच्यातलं मर्म बरोबर समजून जाईल. म्हणून जबरदस्ती नाही. आमच्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी कोणालाही जबरदस्ती केली नाही. या नावे रूपेती तुम्ही जाना, तुम्ही जाना. याला फळ दिलंय आणि फळ आपल्या पत्नीला दिलंय, पण पत्नीच्या मनात शंका आली आणि संशयात्मा विनश्यती. जी व्यक्तीच्या मनामध्ये कायम संशय राहतो ती व्यक्ती आपल्या जीवनाचा नाश करते. भगवद्गीतेचा श्लोक आहे, संशयात्मा विनश्यती. संशयी व्यक्ती ना स्वतः सुखी राहत ना दुसऱ्याला सुखी राहू दे. संशयात्मा विनश्यती. हिच्या हातामध्ये फळ दिलं आणि फळ दिल्यावर हिच्या मनामध्ये असा विचार आला, याने याच्यात विष कालवला असेल, मग मी जर गर्भवती झाली, मग घरात चोर आले, मग मला पळता येणार नाही, अशी विचार ती करायला लागले. संशय वृत्तीचे लोक कुठल्या कुठे विचार, जी घटना घडत नाही त्याचाही विचार करतात. का विचार येतो? त्यांच्या हृदयात बसलेल्या अत्यंत पापाचा घडा बाहेर ओतून वाहू लागतो. ते पाप त्यांना विचार करायला मजबूर करून दे. तिने विचार केला की या फळामध्ये विष आहे, मग हे विष जर मी खाल्लं. तिने ते फळ उचललं, मागच्या दारी गाईला टाकून दिलं. श्रोतेनो, गाईने श्रद्धेने घेतलं. आधीच गाय
आणि त्याच्यात श्रद्धा. मग गाईला जेव्हा श्रद्धा एकत्र येते तर तिचं एकच नाव दिलं जातं. कोणतं? भैरवीमध्ये म्हणा, सात्विक श्रद्धा धेनुसु. सात्विक श्रद्धा धेनुसु हाय. सात्विक श्रद्धा धेनुसु हाय. जो हरि कृपा हृदय बस आई. 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 सात्विक श्रद्धा धेनुसु हाय. सात्विक श्रद्धा धेनुसु हाय. गाईला एक मुलगा झाला, ज्या मुलाचं नाव गोकर्ण ठेवण्यात आलं. आणि हिने आपल्या पतीला खोटं सांगितलं की मी गर्भवती आहे. संशय माणसाला असत्य बोलायला लावतो, एक लक्षात द्या. आणि श्रद्धा माणसाला सत्य बोलायला मजबूर करते. दोनों में ये फरक है. संशयित व्यक्ती नेहमी खोटं बोलतो. नवऱ्याला खोटं सांगितलं हिने की मला दिवस गेले आहेत आणि मला माहेरी जाऊ द्या. याला समाधान वाटलं की आपल्याला संतती नव्हती, संतांनी प्रसाद दिला, आपल्या पत्नीला दिवस गेलेत, माहेरी पाठव. बहिणीला सांगितलं हिने. त्यावेळेला बहीण म्हणाली की मलाही दिवस आहे, मला जी संतती होईल ती मी तुला देऊन टाकेन. बहिणीला जुळे मुलं झाले, त्याच्यातला एक मुलगा हिने बहिणीचा आणला आणि आपल्या नवऱ्याला सांगितलं की मला दिवस गेले होते आणि मला मुलगा झाला, हा मुलगा मी आणलाय. पतीजवळ असत्य किती श्रोते. पूर्वी कम्युनिकेशन नव्हतं म्हणून या घटना घडत होत्या, आता नाही होऊ शकत. आता मुलगा झाला बरोबर 9:05 डिलिव्हरी होते आणि 9:10 स्टेटसला त्या बाळाचा फोटो पडून जातो. लगेच तिकडून मावशीचा रिप्लाय, व्हेरी क्यूट बेबी. जरा थांबा तर खरी, त्याला श्वास तर घेऊ द्या जगामध्ये. लगेच क्विट बेबी न्यामो डमो. तोच मेसेज इकडून मेहुणा सालीला पाठवून देतो, क्विट बेबी. मग खालो नजर चुकीने आला. एवढी घाई नका करू, त्याला जरा श्वास घेऊ द्या, त्याला राहू द्या. पहिल्या दिवसाचा बाळाचा फोटो लगेच दाखवायची घाई, उसको रहने दो थोडा. त्याला येऊ द्या, त्याला बघू द्या. ब्रह्माकडून आलाय, त्याला ब्रह्मांड बघू द्या. एवढी घाई. बाळ जन्माला आलंय, लगेच लगेच. आणि कम्युनिकेशन नव्हतं. आता तर बायको माहेरी जाते, ती पोचत नाही तोपर्यंत तर याचे 4 फोन होऊन जातात. आणि ती गाडीत बसते तेव्हा तर लगेच तिच्या काय म्हणतात त्याला, डीपी, गो टू पुणा. लगेच पाय, अरे लगेच त्यांचे फोन दुसऱ्यांचे, पुण्याला चालले, पुण्याला चालले, पुण्याला चालले. हो, काही पुण्यात गेले, काही पिण्यात गेले. लगेच फोन, लगेच फोन. हे मोबाईलने सत्यानाश करून टाकलाय लोकांचा. माझं मत पटलं असेल तर टाळी वाजवा. पूर्वी मुलगी सासरी गेल्यानंतर 6-6 महिने आई बाप दिसत नव्हते ना, तर म्हणून पोरी बरोबर नांदत होत्या. मी तर देवाला प्रार्थना करेन, भगवान तो दिवस पुन्हा एकदा येऊ दे आणि हे मोबाईलचे ठोबरे कायमचे बंद पडू दे. जाहीरमध्ये, मी युट्यूबला आहे, जाहीरमध्ये काही गोष्टींची प्रार्थना करायला काय हरकत आहे. काल मी देवाजवळ मनापासून प्रार्थना केली की इथे नेहमी अन्नदान होतं, भंडारे होतात आणि या माशांचा त्रास, या माशा गोशाळेचा नाही होत, पोल्ट्री फार्मच्या होतात. म्हणून काल मारुती रायाला मी मनापासून प्रार्थना केली की हा संपूर्ण धंदा याचा बसू दे, इथून पोल्ट्री फार्म जाऊ दे.
किती त्रास, किती त्रास. काही प्रार्थना करायला काय हरकत आहे श्रोतेजन, है ना? किती त्रास, सगळ्या गुलाबजामुन फेकले गेले सब, आणि पाप पाप हो रहा है वो, काट रहे. इथे आम्ही गाय कापू नये म्हणून गोशाळा स्थापन केली आहे, तिथे कापण्यासाठी मुलं मोठे केले जात आहे, कापण्यासाठी. आम्हाला कोणीतरी आयडिया दिली होती की इथे आंबे जर लावले, आंब्याचे झाडं जर लावले तर फोरवे जर आला तर त्या फोरवेमध्ये त्या आंब्याचे झाडांचे आपल्याला पैसे मिळतील. मी बसल्या बसल्या विचार केला, झाडं आपण लावायची, नंतर ते झाडं रस्त्यामध्ये कापतील, म्हणजे मुलगा आपण मोठा करायचा कशासाठी, तर पुढे याचा खून करायचा आहे म्हणून. त्याच्यापेक्षा हे काम न केलेलं बरं. मी एकही झाड लावू दिलं नाही श्रोतेजनो. पैशाची गरज नाही गोशाळेला, पण आंबा कापला जाणार नाही. मुलगा आपण मोठा करायचा, मुलगा आपण मोठा करायचा कशासाठी, तर याला पुढे खून करायचा आहे. ऐसा काम नाही करणे का. 2 पैसे कमी मिळाले तर काही प्रार्थना अशाच कराव्या लागतात श्रोतेजनो. ज्ञानोबांची प्रार्थना बघा कसाय दानामध्ये काय दिली आहे. दुरितांचे तिमिर जाओ, ज्या ज्या ठिकाणी दुर्जन वृत्ती असेल त्यांचा सगळा अंधकार नष्ट होऊन त्यांच्या डोक्यात प्रकाश पडू दे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे आर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मारतंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे हो. काही प्रार्थना कराव्या, दिसायला कडक असतात त्या, पण प्रार्थना कराव्या लागतात श्रोते. आमच्या ललितामध्ये काही पदं अशी आहेत की आम्ही व्यासपीठावरून ते बोलू सुद्धा शकत नाही, पण आमच्या संतांनी आम्हाला फाड कर मारली आहे. ज्ञानोबांचा स्वभाव इतका मवाळ, इतका मवाळ, पण एका हरिपाठाच्या एका ओवीमध्ये ज्ञानोबांनी अशी दिली आहे ना, 5च्या 5 उमटून जातात. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. सगळ्या वक्त्यांच्या कानात मारली आहे, अनंत वाचाळ बरळती बरळ. नुसतं बरळून कथा करून तुम्हाला भगवान मिळायचा नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. म्हणून संतांचे काही शब्द थोडे कडक असतात, पण ते हितासाठी. कबीर महाराजांचे शब्द कडक आहेत पण हितासाठी आहे. आणि तुकोबाचा एक अभंगता असा आहे, नाम न वदे ज्याची वाचा, तो लेख दो बापाचा. ज्याच्या तोंडात देवाचं नाव येत नसेल त्या तुकोबानी, आणि याच्याही पेक्षा जाऊ द्या, ज्याच्या हृदयामध्ये भक्ती नसेल, सात्विक श्रद्धा नसेल, त्याच्याबद्दल तुकोबांचा अभंग आहे. तुका म्हणे त्याच दिवशी आणि आई गेली भूतापाशी. आबा आहेत की नाही अभंग गाथेमध्ये? आमच्या ललितातले अभंग वाचा, आम्ही बोलू शकत नाही श्रोते. म्हणून संत ज्या दिवशी कडक बोलतात त्या दिवशी त्यांचं हृदय कुठेतरी तळमळलेलं असतं, म्हणून ते शब्द बाहेर पडतात. ज्या वेळेला इकडे मुलगा आला आणि तो मुलगा दाखवला की मी गर्भवती होती, हा मुलगा झाला, त्या मुलाने 5 वेश्या ठेवल्या. वडिलांची सर्व संपत्ती त्या वेश्यांना दिली आहे. त्यांच्या शरीराचा भोग त्या मलमूत्रामध्ये लोळतोय. त्याला वाटतं की हेच खरं सुख आहे. परिणाम असा झाला, त्या वेश्यांनी त्याचा वध केला आणि त्याचा आत्मा भटकू लागला. तोपर्यंत गाईला झालेला मुलगा गोकर्ण श्रीमद भागवत संहिता काशीहून गंगा तटावरून शिकून आला होता आणि भागवत कथा त्याला सांगायची होती. पण रात्री स्वप्नामध्ये त्याचा भाऊ धुंदुकारी आला आणि या धुंदुकारीने सांगितलं, माझ्या मोक्षासाठी तुम्ही भागवत करा. एकम भागवतम शास्त्रम मुक्तिर्दानेन गर्जते. भागवत मुक्ती देणारा ग्रंथ आहे. एकम भागवतम शास्त्र मुक्तिर्दानेन गर्जते, मुक्ती देणारा ग्रंथ आहे. आणि म्हणून श्रोतेजनो श्रीमद भागवत कथा लावली. पण हा जो
धुंदुकारी होता ना, याच्या आत्म्याला बसायला जागा नाही, मग याचं बसायला ऐकायला जागा कशी द्यावी? तर व्यासपीठाच्या उजव्या हाताला 7 गाठींची काठी बांधण्यात आली. ज्यांच्या घरामध्ये पितृदोष असेल, मृत्यू झाला असेल, त्रास होत असेल, कर्ज होत असेल, ज्याचे घरामध्ये बालमृत्यू झाला असेल, अपघाती मृत्यू झाला असेल, कोणी आत्महत्या केली असेल, धन अपव्यय होत असेल, या सगळ्या लोकांसाठी भागवत कथेमध्ये ही काठी बांधली जाते. यजमानाच्या या कल्याणासाठी बांधली जाते की इथे जे कोणी असे सगळे जीवात्मे असतील त्या जीवात्म्यांनी काठीमध्ये प्रवेश करायचा. 7 दिवस पर्यंत त्याची पूजा, त्याला नाडा, प्रत्येक गाठ एकेका दिवशी त्याला मोक्ष. म्हणून भागवत कथा केल्यानंतर आपल्या घरातील पितृदोष निघून ज्या ज्या काही अडचणी निर्माण होतात, वैवाहिक अडचणी, व्यावसायिक अडचणी निर्माण होतात, ती भागवत कथा दूर करून देते. आमची श्रद्धा आहे. लोक विचारतात मेलेल्या माणसाला कसं काय भागवत मिळतो? परमवीर चक्र जर सैनिकाला शहीद झाल्यावर मिळू शकतं, मदर टेरेसाला मदर इंडिया मिळू शकते, आणि निघून गेलेल्या राजीव गांधींना जर भारतरत्न मिळू शकतं, तर आम्हाला भागवत मिळू शकतो. ही आमची श्रद्धा आहे, ही आमची श्रद्धा आहे, आमचा भाव आहे. फक्त श्रद्धेने ऐका, भगवान कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून श्रोतेजनो, ही सात्विक श्रद्धेने त्याने भागवत ऐकला आणि स्वतःचं कल्याण करून घेतलं. कल्याण म्हणजे हे आपण जे म्हणतो ना, घरदार पत्नी मुलं बाळ, हे कल्याण नाही आहे, ही पदार्थ आहे. पदार्थ प्रारब्धाने मिळतात. कल्याण फार वेगळं आहे श्रोते, फार वेगळं आहे. 1 लाखाच्या गादीवर 5,000चं बेडशीट आणि 20,000ची उशी ठेवून 1 लाखाची एसी लावल्यानंतर हे जेवढं गोळा केलं याला कल्याण म्हणतात, याला कल्याण म्हणतात. पण निवांत झोप लागणं याला मंगल म्हणतात. म्हणून देवाला प्रार्थना करा, कल्याणासोबत आमचं मंगल कर. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय स्तनोहरी, किंवा मंगल भवन अमंगल हारी द्रवौ सुदशरथ अजिरवी. भगवान आमचं मंगल कर. ही भागवत कथा सर्वांचं मंगल करो, कल्याण करो. यजमानांनी, पाठक परिवार, कुलकर्णी परिवार यांनी मनामध्ये आणलं. आणि पाहता पाहता ताई मला सांगत होत्या, 1-1.5 महिन्यापासून आमची तयारी चालली होती. भागवत आहे, भागवत आहे, हे वस्तू आण, ते आण, ते आण, हौसही भरपूर केली. या कथेला अनेक लोकांनी भरभरून साथ दिली. श्रोते, अनिल भाईंना मी एक गोष्ट सांगितली की म्हटलं, अनिल भाई, थोडासा भंडारा आपला उरला आहे, तो गाडीत ठेवा आणि प्रकाशाला पोहोचवून या. पण जेव्हा मी उरलेला भंडारा दगाबापूंच्या आश्रमात द्यायला काढला, तर अनिल भाईंनी सांगितलं, माझ्या 4 व्हीलरमध्ये जाण्या इतकं नाही आहे, मला ट्रॉली ट्रॅक्टर घेऊन जावं लागेल म्हणे. तर विचार करा, आपणही जेवलो, माझ्याही काढून ठेवलं, सगळ्यांचं झालं, आणि दगाबापूंच्या आश्रमात एवढा भंडारा चालला की 4 व्हीलरमध्ये जाऊ शकत नाही, ट्रॉलीमध्ये पोहोचवावा लागून राहिला आहे. जेवढं पीठ, तांदूळ, मसाला, थोडी साखर, एक तेलाचा डबाही मला वाटतं शिल्लक आहे, तेलाचा डबा, मिठाच्या पुड्या, चटणीच्या पुड्या, जे आता शिल्लक आहे. तर अनिल भाई म्हणे 4 व्हीलरमध्ये जाणार नाही, मला आता मी अनिल भाईवर जबाबदारी देतो की सगळं झालं, पुन्हा आणखीन जे उरेल, इतरही जे आणखीन उरेल ते सगळं ट्रॉलीमध्ये ठेवा. मी त्याच्यावर दगाबापू दगाबापू नाव लिहिलंय, ते सर्व आश्रमामध्ये पोहोचवून द्या. श्रोतेजनो, की दगाबापू के आश्रम में वहां पहुंचा दे. ट्रॉलीमध्ये ठेवून भरभरून सहकार्य केलं लोकांनी. आता तिथे हरे राम हरे कृष्णाचा जप चालतो. येणारे लोक तिथे खातील. भरपूरसं पीठ आहे, तांदूळच मला वाटतं कितीतरी आहे, 2-2.5 क्विंटल काहीतरी तांदूळ असेल, पीठ असेल, तेलाचा डबा असेल, मिठाच्या पुड्या, चटणी, मसाला, बहुत कुछ आहे. तर अनिल भाईंना मी ही जबाबदारी देतो की त्यांनी त्यांच्या ट्रॉलीत टाकून दगाबापूंच्या चरणी आपल्या भागवत कथेचा भंडारा. मी भैया दादाला फोन केला होता, नानाला बोललो काल मी,
भैयाला, भैया म्हणजे यादवदारांचा मुलगा, 3 तारखेला कथा करतोय. तर मी त्याला फोन केला, म्हटलं भैया तू जर स्वयंपाक घरी करत असेल तर हा भंडारा मी प्रकाशाला न देताना, कारण माझे काका होते यादव काका, तर त्याच्यात ब्राह्मण भोजन कर. पण तो म्हणे दादा तसं नाही, मी पात्रावर दिलेलं आहे, 1000 लोकांच्या जेवणाचे पैसे मी भरून चुकलोय, मी स्वयंपाक करणार नाही. मग तिथे देऊन काय फायदा, म्हणून मी उचललं आणि प्रकाशाला पोहोचवलं. नाही तर मी भैयाचा भागवत सुद्धा करून दिला असता. जर हे सगळं मी भैयाला दिलं असतं तर यादवदारानं भागवत यमत पाहिजे. जर भैयाने पुसनदला कथा केली असते ना श्रोतेजनो, तर आणखीन आनंद आला असता. पण त्याने नाशिकला केली. तरी मी काल त्याला विचारलं की भैया हे मला तुला द्यायची इच्छा आहे. यादव दादा मारा भी कोई हता, घेऊन जा, सगळं घेऊन जा, तांदूळ तेल काय तुला न्यायचं सगळं वहां पे करना, नाशिक में कथा कर. पण तो म्हणे दादा माझं दिलेलं आहे, मी काय करू. मग मी निर्णय घेतला की दगा बापू को पहुंचा. सांगा याच्यापेक्षा दुसरं काय करू शकतो आणखी. तो माझी मनकंती इच्छा होती की यादव दादा ना कथाने काम आहे, पण तो नाही म्हणाला. मग शेवटी नाईलाज झाला आणि बापूंच्या चरणी ही सगळी कथे जे उरलं असेल ते बापूंना थोडं माझं काढून ठेवलं, कारण कोणी संत येतील साधू, आणि नाही झाले साधू संत तर 2 साधू माझ्या जवळ आहेत. या 2 साधूंची खिचडी टाकायला मी काढून ठेवलं आहे. आम्ही कधीतरी येतो इथे, भंडारे होतात, खातो, ते आणतात. मी कोणी बी लेके आता नानाला फोन केला तर लगेच बाजार घेऊन येतो, 5-25 पोरांचं जेवण लगेच होऊन जातं. इथे होतं सगळं. तर खूप आनंद आला. सर्वांचं सहकार्य, ज्यांनी ज्यांनी या कथेला अन्नदान स्वरूपामध्ये काही दिला असेल, धन स्वरूपामध्ये, त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो, ऋणी राहतो आणि भागवत कथा त्यांना भरभरून आशीर्वाद देईल. श्रोतेजन, थोडंसं तांदूळ, थोडेसे पीठ, चटणी, मिठाच्या 4-5 पुड्या, हे माझ्या काम करणाऱ्याला म्हणजे त्याचंही झालं, माझंही झालं, इथलं घरातलंही झालं. पुन्हा आणखीन सगळ्यांच्या माहितीसाठी, आमचे नाना दादा काका माझे, त्यांची प्रकृती ठीक नाही, त्यांना थोडंसं प्रसाद देणं गरजेचं वाटलं. कारण ज्यांचं माझे बंधू दिनेश दादा, आज त्यांची मी भागवतावरून आठवण करेन तर त्यांचाही मोक्ष होईल. माझे बंधू गेले, आज म्हातारं वय, म्हणून माझ्या काकांना थोडंसं भागवताचा प्रसाद थोडा त्यांनाही दिला की काका हे तुम्हाला आवश्यक आहे. माझं नातं आहे म्हणून नाही, नातं नसताना जरी राहिलं असतं तरी सुद्धा मी हीच वृत्ती दाखवली असती. पण काकांसाठी थोडा प्रसाद. दगा बापूंना इथे माझं सालदार एवढे लोक होऊन सुद्धा आपण 8 दिवस भरभरून भोजन केलं. श्रोतेजनो, काय माझ्या भागवताची कृपा आहे, काय कृपा आहे श्रोतेजनो भागवताची, की सबका साथ है. म्हणून ज्यांनी ज्यांनी हे सर्व केलं आहे त्यांना लाख लाख धन्यवाद, आशीर्वाद. एक किशोर आलाय का, मी परवाही विचारलं होतं किशोर आलाय का. माझ्या किशोरची एक इच्छा मला पूर्ण करायची आहे. मला 2 वेळा बोलला किशोर, तिने फोन करीन बोलायले. त्याने माझ्याजवळ एक इच्छा प्रगट केली आणि ती मला पूर्ण केल्याशिवाय मलाही समाधान वाटणार नाही. की दादा, हे जे यजमानांनी जे मान वस्त्र आलंय तर हे वस्त्र मला व्यासपीठावर तुमच्या हातून माझ्या गळ्यात टाकून द्या, असं किशोरची इच्छा आहे. तिने फोन करीन बोलायले, नाही तो मारू तेटલું काम रही जसे मला खटकेल. माझ्या कनूकडे माझं लक्ष राहिलं नाही. मी फोन करून सकाळी विचारलं की कनू तुम्ही वस्त्र दिदू केलंय. श्रोतेजनो, कोणी नाराज होतं ना तर मला झोप नाही लागत. मी त्याच्या जवळ जातो की मेरे से कुछ हुआ तो मुझे माफ कर दे, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरी, कोई नाराज न हो. म्हणून या कथेमध्ये माझ्या प्रकाशभाई, सावकार भाऊ, मामा, रोहिदास भाई, माझे ज्यांनी ज्यांनी इथे सहकार्य केलं, आमचे जगदीश भाऊ आणि चौधरी काका, मी यांना विनंती करेन की यांनी कृपया इकडे यायचं आहे. गोशाळेच्या सगळ्या मंडळींचा मी सत्कार केला, पण ज्या मंडळी इथे झाडण्यापासून, आणि पहिला मी सावकारला बोलवेन की सावकार प्रकाशभाई आप लोग इधर आ जाओ. तर इकडे या. यजमान तर सगळ्यांचा सत्कार करतीलच, परंतु यांना
मानवस्त्र देऊन ज्यांनी माझ्या प्रकाशभाईने रजा काढली 8 दिवस, सकाळी महाले नानांसोबत जाणं आणि भाजीपाला हे सगळं त्या ठिकाणी करणं खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. खूप सुखी राहा. जय हो. थांब 2 मिनिट. या जगदीश भाऊ तू 2 मिनिट. पण यायचंय ताई. जय हो गोपाल. संपूर्ण कुटुंब येऊन या ठिकाणी खूप खूप काही केलं. माझ्या यजमानांनाही तर सत्कार करायचा आहे त्याचा, पण माझ्या वैयक्तिक सावकारला भेट शोधू. या व्यक्तीची जीवन कहाणी तुम्हाला माहिती नाही, मला माहिती आहे. पण त्या घरात मी खूप दिवस राहिलो आहे. साधं घर होतं, लाकडी एक एवढंच. त्याला मी सहज बोलता बोललो की सावकार, तुझा बंगला तयार होईल ना तर ब्राह्मण कक्षाची एक रूम वेगळी बांधणे. तेव्हा त्याला वाटलं सुद्धा नव्हतं आपला बंगला आहे, आणि खरोखर बंगला तयार झाला. त्याने माझा एक रूम स्पेशल काढला आहे, ब्राह्मण कक्ष. आणि बंगला पाहाल तुम्ही तर आपल्या घरातही POP नाही, लाइटिंग नाही, खाली स्टाईलमध्ये सुद्धा लाइटिंग. असंच एक श्रीमंत व्यक्तीचा बंगल्यासारखं घर. फक्त माझ्या शब्दाला माझ्या पांडुरंगाने मान्य केलं आणि त्याचं घर झालं. श्रोतेजा, माझा सावकार, त्याचं नावच पायी जातो शिर्डीला. अनुभव आहे लोकांना, अनुभव आहे. किशोर ने बलाय ले जो मारो किशोर नहीं रही जाए. कथेची सांगता होईल श्रोतेजनो. काही बोलता बोलता अति आनंदाच्या ओघात किंवा सगळ्यांच्या कल्याणासाठी विनोद बुद्धीने स्लिप ऑफ टंग शब्द सुटला असेल तर क्षमा करा. परंतु सगळ्यांचं कल्याण व्हावं, भरभरून कल्याण व्हावं. सगळ्यांना माझे आशीर्वाद. आणि भगिनींनी पण चांगलं सहकार्य केलं. पुसनतच्या माझ्या सगळ्या भाभ्या, तुमचं केवढं सहकार्य. आम्ही केलेला स्वयंपाक जर तुम्ही रोज जेवला नसता तर त्या स्वयंपाकाचं आम्ही काय केलं असतं. म्हणून तुम्ही जी जेवायला मदत केली, माझी माया भाभी, त्या दिवशी मला लोकांना राहू द्या म्हणे म्हणून 7च लाडू खाल्ले. खूप प्रेम पुसनतवाल्यांचं माझ्यावर, खूप प्रेम. माझ्या वहिन्या म्हणजे वहिन्या, काकवा म्हणजे काकवा. तुमच्यामुळे सगळी शोभा येते. तुम्हाला धन्यवाद. बाहेर गावून जे आले सगळ्यांना धन्यवाद. आणि गावाची मुलगी असून दातृत्व कसं करावं, माझी मुरार काकांची कन्या कुडावत योगी ताता आहे. 5,000 रुपये कथेला दिल्यावर पुन्हा तिचा फोन, मला पुन्हा सांगा मी काय देऊ तुम्हाला, मला पुन्हा सांगा काय देऊ तुम्हाला. तू वेडी आहे का? तू वेडी आहे. एकदा कोणत्या तरी गावाला माझी कथा होती, मला आठवत नाही, मला वाटतं परिवर्ध्याला होती का कुठे होती. दोघंही नवरा बायको तिथे आले आणि 11,000 रुपये गोशाळेत. अरे तो सानी करता नाही मन देवांची. 11 दातृत्व शिकावं योगिता कन्या. मुरार दादांच्या जीवनामध्ये ही अशी संतती जन्माला आली. श्रोतेजन,
कोणाकोणाचं नाव घेऊ, सगळ्यांचं प्रेम माझ्या हृदयामध्ये आहे. ज्यांनी ज्यांनी सर्वांनी सहकार्य, आणि असंच सहकार्य, हे धर्मकार्य मानपानासाठी करू नका, नावासाठी करू नका, कराल तर देवासाठी करा. भगवान तुम्हाला भरभरून देईल, भरभरून देईल. आणि आज एक मान वस्त्र मला द्यायचं आहे माझ्या माधव भाईला, ज्यांनी झुला दिला तळमळीने, मला बसायला ज्यांनी हा झुला दिलाय. माधव भाई अजाव, त्यांनी संकल्प सोडायची गरज नाही, तुमने मन से दे दिया. आणि माझे पहिले शिष्य, मला वाटतं 92-93 सालामध्ये ज्यांनी अनुग्रह घेतला होता पहिले, आणि तेव्हापासून प्रेम. माझ्यासोबत द्वारकेला पायी आले, पायी, एवढी प्रकृती असताना सुद्धा द्वारकेपर्यंत पायी चालले. उषा माझी मुलगी, म्हणजे मुलगी सूज होय दादा. मागितलं काहीच नाही, मी मागितलं काहीच नाही, सांगून द्यावं त्यांनी, मी मागितलं काही. सदगुरु ऐसा कीजिए शिष्य का कछु न ले, और शिष्य ऐसा चाहिए सदगुरु को सब कुछ दे. कधीच काही पण या लोकांचं प्रेम. सगळ्यांनी सुखी राहा, आनंदित राहा. आता सांगता झाल्यावर मी यजमानांना विनंती करेन की तुमचं कोणीतरी सूत्रसंचालनासाठी या, आणि मग आधी ग्रंथाचा सत्कार, मग इथे मला काही पानफुल असेल ते, मग या मंडळीचा सत्कार करायचा आहे. तर सर्वांना विनंती. नंतर यजमानांनी, माझे काका भाई, अहो पाठक सर,